पहिल्या सेशन पासून कोण जॉईन आहे? पहिल्या सेशन पासून सर मी आहे. ओके, ठीक आहे. पहिल्यापासून Yes, काय sir. काय घेतले तुम्ही सांगू शकता? सर तितकं जास्त नाही आहे, म्हणजे वेळच नाही भेटलेला. हा सर. ओके, ठीक आहे. सविता मॅडम, आवाज येतो तुम्हाला? हो, येतोय सर. पहिल्या स्टार्टिंग पासून काय काय शिकला तुम्ही मला सांगू शकता? हो, सांगू शकते. हा, सांगा बघू. आधी फॉरेक्स मध्ये म्हणजे ट्रेड करायचं असेल तर काय करायचं? प्रायमरी करन्सी आणि आपली सेकंडरी मेजर करन्सी. मेजर आणि ओके, मायनर जे आहेत त्याचा इम्पॅक्ट बघितला आपण. ओके, त्याच्यानंतर आपण ICT बघितलं, पॉवर ऑफ 3 AMD म्हणजे अक्युम्युलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन. ओके, मग त्या डिस्ट्रीब्युशन मध्ये एक्सपान्शन, रिट्रेसमेंट आणि परत एक्सपान्शन असतं. ओके, आणि रिस्पेक्टेड कॅन्डल आणि डिसरिस्पेक्टेड कॅन्डल बघितले आपण. ओके, आणि IDM पण बघितला, पुलबॅक कसा असतो तो. ओके. त्याच्या एंट्रीज दाखवली का तुम्हाला मी? नाही सर. नाही दाखवलं, ते आज नाही. दाखवणार आहे मी तुम्हाला. ओके, ओके, चालेल सर. हा. त्याच्यानंतर CRT पण बघितलं असेल मला वाटतं. हो, CRT पण पाहिलेला आहे. येस. ओके, IDM दाखवला नसेल मला वाटतं. IDM दाखवला, CRT झालं. IDM नाही दाखवलं, कॅन्डल रेंज CRT झालेलं. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. मग IDM साठी पहिल्यांदा बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे. ओके, मग बेसिक पासून जाऊ आपण. ठीक आहे, IDM ला तुम्हाला बेसिक पाहिजे, मग बेसिक पासून जाऊ. ओके, आता कविता मॅडम, तुम्ही माईक ऑन ठेवला तरी चालेल, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. तुमचं माईक क्लिअरिटी आहे. ओके, ओके, चालेल सर. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. मार्केटमध्ये किती प्रकारचे ट्रेंड असतात? बाकीच्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि तुम्ही माईकवर सांगा, चालेल? साइडवेज, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. आणि आपण आता जे शिकलोय ते मॅनिप्युलेशन शिकलेलो आहोत. ओके, ठीक आहे, ते सोडून द्या. पण मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड 3 असतात, बरोबर? प्रकारचे ट्रेड असतात, राईट. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड आहेत, तर तुम्हाला कोणत्या 2 किंवा कोणकोणत्या ट्रेंड मध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो? प्रॉफिट साइडवेज मध्ये थोडाफार होतो आणि अप ट्रेंड मध्ये होतो. आणि डाऊन ट्रेंड मध्ये नाही होत? डाऊन ट्रेंड शॉर्ट केलेलं नाही सर, इक्विटीज करत होते, सो मी कधी शॉर्ट केलेलं नाहीये. ठीक आहे, शॉर्टला पण होतो, लक्षात घ्या. हो, अपला होतो आणि डाऊनला होतो. आणि साइडवेज मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी कमी असते. बरोबर आहे. म्हणून साइडवेज मार्केट सोडून देऊ आपण आणि अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड प्रॉपर आपण ध्यानात घेऊ. ओके, ओके. बघा आता इकडे स्क्रीनवर पहिल्यांदा काय करा, टायटल टाका सर्वांनी, अप ट्रेंड. मी स्टार्टिंग पासून जातो, थोडंसं तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो आणि मग पुढे जाऊ. ठीक आहे, बाकीच्यांनी माईक बंद करा. बाकीच्यांनी माईक नाही ओपन करायचंय. बाकीच्यांनी माईक बंद करा. अपट्रेंड कोणत्या फॉर्मेशन मध्ये वरती जातो? टायटल हायर हाय आणि हायर लो करत जातो. हायर हाय, हायर लो करत जातो, बरोबर ना? हो, हायर हाय, हायर लो. तो कसा असतो दाखवतो तुम्हाला मी ऍक्च्युअल मध्ये. बघा, पहिल्यांदा स्टार्टअपला मार्केट इथे एक हाय म्हणजे पहिल्यांदा मार्केट लो वरून वरती गेलेलं असतं आणि हाय एक मारतो आणि परत मार्केट जरा थोडं खाली येतं, परत वरती जातं. मग नंतर ना हा मार्केटने एक लो मारलाय ना, हा मार्केटने लो मारलाय. सर फक्त म्हणजे मीटचं हे दिसतंय, तुम्ही ड्रॉ काय करताय ते नाही दिसलं. हा, आता एक दिसलं. मिनिट थांबा, हे मस्ती कोणतरी करतात त्यामुळे तसं होतं ते. कुणी स्वतःची स्क्रीन शेअर करू नका, ना तर ब्लॉक केलं जाईल.
बघा दिसते का आता? हो दिसतंय सर आता. ओके ठीक आहे. बघा, मार्केट अपट्रेंड मध्ये ज्यावेळेला असतं त्यावेळेला ते दोन फॉर्मेशन मध्ये जातं. मग मार्केट पहिल्यांदा एक लो बनवतं, नंतर हाय बनवतं. त्याच्यानंतर मार्केट एक लो मारतं. मग हा जो लो मारलाय तो पहिल्या लोच्या हायर आहे की लोअर आहे? हायर आहे. हायर आहे, म्हणून इकडे हायर लो बनतो. ओके. आणि त्याच्यानंतर ना हा जो हाय मारला मार्केटने तो पहिल्या हायच्या हायर आहे की लोअर आहे? हायर. म्हणून इकडे हायर आहे बनतो. आणि असं करत मार्केट काय करतं? अपसाईड मध्ये जातं. ओके. कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं मार्केट वरती? हायर हाय आणि हायर लोज करत जातो. हायर हाय हायर लोच करत जातं. ओके. जे टोटली नवीन आहेत त्यांनी हे ड्रॉइंग काढून घ्या आणि झाल्यानंतर ना ऍड्रेस झाला असेल तर हँड करा. ओके. आता बघा, हा झाला अप ट्रेंड. ओके. आता डाऊन ट्रेंड बघू आपण. आता आपण डाऊन ट्रेंड बघू. हे बघा डाऊन ट्रेंड कसं असतं बघा. इथून मार्केट खाली आलं, मग त्यावेळेला मार्केटने एक हाय मारला होता आणि एक लो मारला होता. आता ट्रेंड कोणता आहे सांगता येईल का तुम्हाला? डाऊन ट्रेंड आहे. नाही सांगता येणार. ज्या हा वेळेला अजून फर्स्ट मुवमेंट असते त्यावेळेला अजूनही सांगू शकत नाही की तुम्ही मार्केट कोणत्या दिशेला चाललंय. ओके. इथून वरती पण जाऊ शकता आणि खालती पण जाऊ शकतं. मग हो इकडे कोणताही ट्रेंड नाहीये. ओके. मग इथून थोडस वरती गेलं आणि पहिला जो लो तोडला मार्केटने तर तुम्ही डाऊन ट्रेंड बोलू शकता. बरोबर ना? हो बरोबर आहे. हा. मग इथे मार्केटने एक हाय मारलाय. बरोबर आहे का? तो हो पहिला पाठीमागचा जो हाय आहे त्याच्या लोअर आहे की हायर आहे? लोअर आहे. लोअर आहे, म्हणून इकडे लोअर हाय तयार होणार. आणि हा जो लो आहे त्याच्या खाली हा लो मारलाय, मग इकडे काय तयार होणार? लोअर लो. लोअर लो. मग तुमचं डाऊन ट्रेंड कशा अशा पद्धतीने असणार. ओके. डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काढून घ्या आणि ड्रॉइंग करा. माईक बंद करा सर्वांनी. ड्रॉइंग झाल्यानंतर हँड राईज करा. ओके. आता बघा डाऊन ट्रेंड झालं, अप ट्रेंड झालं. ओके. आता त्याच्यानंतर ना आपण बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर बघू. ओके. बीओएस अँड चेंज ऑफ कॅरेक्टर. टायटल टाकून घ्या बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर.
अप ट्रेंड टाका पाहिजे तर. अप ट्रेंड टाका, बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर हे बघायचं आपल्याला आता. कोणता ट्रेंड आहे सांगा. अप ट्रेंड. फॉर्मेशन काय याचं. हायर हाय आणि हायर लोज. फॉर्मेशन टाकून घ्या. जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी फॉर्मेशन टाकून घ्या. ओके, बघा इकडे. आता तुम्ही मला एक सांगा, हा जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू आहे का रिव्हर्सल आहे. कंटिन्युएशन पॅटर्न आले. कंटिन्युएशन पॅटर्न आहे. ओके, मग ज्या वेळेला आपण मार्केट कंटिन्युएशन पॅटर्न देतं त्यावेळेला पाठीमागचा हायर हाय ज्या वेळेला पण तोडतं त्यावेळेला इकडे काय बनणार आहे तुमच्याकडे, बीओएस बनणार आहे. ओके, इकडे काय बनणार आहे तुमच्याकडे, बीओएस बनणार आहे. ठीक आहे, आणि इकडे काय बनणार आहे तुमच्याकडे, बीओएस बनणार आहे. ओके, बीओएस का बनलाय सांगा, तुमचं मार्केट कंटिन्यू चाललंय म्हणून. ओके, मार्केट कंटिन्यू चाललंय म्हणून बीओएस बनलाय. ठीक आहे, आता बघा परत एकदा इकडे डाऊन ट्रेंडचं ड्रॉइंग काढतो मी. आता हे डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन सांगा. लोअर हाय आणि लोअर लोज. हा, लोअर हाय लोअर लो. ओके, हे तुमचं डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन आहे. ओके, हे तुमचं डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन आहे. ठीक आहे, आता बघा, आता डाऊन ट्रेंड जो पण आहे तो पण कंटिन्यू आहे की रिव्हर्सल आहे. कंटिन्युएशन. हा, कंटिन्यू. ज्या वेळेला पण आता इकडच्या बाजूला हायर हाय ज्या वेळेला ब्रेक होत होता त्यावेळेला बीओएस होत होता. ओके, मग इकडच्या बाजूला ज्या वेळेला तुमच्याकडे लोअर लो होतं, लोअर लो ब्रेक होत होता त्यावेळेला काय होणार आहे, बीओएस. बीओएसच होणार आहे. ठीक आहे, समजला. बीओएस, बीओएस काय काम करतो तुमच्यासाठी, ट्रेंड कंटिन्यू करायचं काम करतो बीओएस. ओके, आता बघा, हा जो करंट हायर लो आहे त्याच्या खाली वरून जर येऊन जर त्याच्या खाली जर मार्केट गेलं तर काय झालं म्हणायचं याला, ट्रेंड चेंज झाला. ट्रेंड चेंज झाला, बरोबर ना. ट्रेंड चेंज झाला. करंट हायर लोच्या खाली जेव्हा मार्केट जातं त्यावेळेला काय होतं, ट्रेंड चेंज होतो. ओके, मग ट्रेंड चेंज झाला म्हणजे त्याने स्वतःचं कॅरेक्टर काय केलं, चेंज केलं. म्हणून इथे काय होणार आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. ठीक आहे, परत बघा इकडे, परत लोअर हाय आहे त्याच्यावरती जर मार्केट गेलं तर काय होणार आहे, ट्रेंड चेंज होणार ना इकडे. मग ट्रेंड चेंज जेव्हा पण होतो तेव्हा मार्केटमध्ये काय तयार होतं, चेंज ऑफ कॅरेक्टर तयार होतं. ओके, समजलं इथपर्यंत, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि बीओएस समजलं. ओके, आता तुम्ही मला सांगा, चेंज ऑफ कॅरेक्टर हा तुमच्याकडे कोणता पॅटर्न आहे, रिव्हर्सल. रिव्हर्सल पॅटर्न आहे, लक्षात घ्या, रिव्हर्सल. ओके,
चेंज ऑफ कॅरेक्टर हा तुमच्याकडे रिव्हर्सल पॅटर्न आहे. ठीक आहे. आता बघा, आता फक्त मी अपट्रेंडचं ड्रॉइंग ठेवतो. आता बघा, शेवटला या हायर लोच्या खाली मार्केट गेलंय म्हटल्यावर इथे काय होणार आहे? लोअर लो. लोअर लो. ओके. आता इथून थोडंसं मार्केट वरती आलंय. ठीक आहे. आता काय होणार सांगा? काहीच नाही. काहीच नाही. मग या हायच्या वरती काय होणार आणि लोच्या खाली काय होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. हे बघा, लोच्या खाली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होणार, कारण की इथं ट्रेंड चेंज झालाय, डाऊन ट्रेंड चालू झाला. इथून मार्केट जर परत खाली गेलं तर ट्रेंड कंटिन्यू व्हायला लागलाय, म्हणून बीओएस खालच्या बाजूला होणार. आणि मार्केट जर चुकून पहिल्या हायर हायच्या वरती जर गेलं तर काय होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. मग मार्केट कुठल्या दिशेला गेलं? अप ट्रेंडला गेलं म्हणायचं. ओके. आता बघा, मार्केट वरती गेलं. ओके. काय झालं? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज आता ऑफ कॅरेक्टर अप साईडची दिशा धरल्या म्हटलं खाली बीओएस होणार आहे का? नाही. परत खाली चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. ओके. परत खाली चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. ठीक आहे. इथेपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून कमेंट करा. माईक बंद करा सर्वांनी. एकच मिनिट देतो तुमच्या प्रश्न उत्तर. मला माहिती आहे तुमचा प्रश्न काय आहे ते. तुम्हाला एमएसएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर मधला फरक पाहिजे ना? हम्म. हा, दाखवतो. ती पण कंडिशन दाखवतो मला. ती पण कंडिशन दाखवतो मी तुम्हाला. ओके. सगळ्या कंडिशन दाखवतो. हे बीओएस कसं होणार, चेंज ऑफ कॅरेक्टर कसं होणार. आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तुम्हाला? ओके. बघा, चेंज ऑफ कॅरेक्टर समजलं, बीओएस समजलं, डाऊन ट्रेंड समजला, अप ट्रेंड समजला. ओके. आता बघा, आता हे जे तुम्हाला मी स्ट्रक्चर मॅपिंग जे शिकवलं लागलं त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. ओके. आता बघा, 2 प्रकार असतात. पहिला जो प्रकार असतो तो आर असतो आणि दुसरा जो प्रकार असतो एमएम असतो. ओके. आता आर म्हणजे काय आणि एमएम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? सर आर म्हणजे रिटेलर आणि एम म्हणजे मार्केट मेकर. मार्केट मेकर. आर एम म्हणजे एमएम म्हणजे मार्केट मेकर, आर म्हणजे रिटेलर. आता तुम्हाला ह्या दोन्ही पैकी कोणती टर्म आवडेल? मार्केट मेकर सर. मार्केट मेकर. बरोबर आहे. आता ज्या वेळेला तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग करताय त्यावेळेला असं स्ट्रक्चर मॅपिंग असतंय. ओके. या स्ट्रक्चर मॅपिंग मध्ये इथे काय झालंय? चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर झालंय. मग चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ना तुम्ही काय करताय? इथून इथे फिबोनाची टाकताय. बरोबर आहे का? आणि प्राइस ज्या वेळेला पण प्रीमियम मध्ये जाते त्यावेळेला तुम्ही काय करता? सेल करताय असे. आणि स्टॉप लॉस वरच्या बाजूला असतो आणि सेल करता ना तुम्ही. बरोबर आहे का? बरोबर आहे. हे झालं रिटेलर थिंकिंग. ओके. हे झालं रिटेलर थिंकिंग. ओके. आता ही सेमच ड्रॉइंग बघा इकडे. ही सेमच ड्रॉइंग ज्यावेळेला इकडे येते मार्केट मेकर मध्ये त्यावेळेला मार्केट मेकरचं इथे तुमच्याकडे काय होतं? इकडे तुम्ही सगळीकडे हायर लो लिहित आलेलं असतं स्वतःच्या मनाचे. बरोबर आहे का? हायर लो. बरोबर आहे का? पण आता बघा, हा लो बनला, पण हा या मोमेंटनं हा लो घेतलाय का? हा लो बनला, ह्या मोमेंटने घेतलाय का? हा लो बनला, ह्या मोमेंटने घेतलाय का? नाही. मग हा लो बनला, ह्या मोमेंटने घेतलाय ना? हो. मग फर्स्ट टाइम मार्केट मेकरने इथं लिक्विडिटी काय झाल्या? स्वीप केलेले. आणि लिक्विडिटी खालच्या बाजूची. माईक बंद करा सगळ्यांचे. माईक ओपन करायची नाही आता तुम्ही. बघा, इथे स्विंग पॉईंट नाही घेतला. इथे फर्स्ट टाइम मार्केट मेकरने स्विंग पॉईंट घेतलाय. आणि जेव्हा पण पाठीमागचा स्विंग पॉईंट मार्केट मेकर घेतं त्यावेळेला त्याला आयडीएम घेतला असं म्हणतात. आयडीएम म्हणजे काय असतं माहितीये तुम्हाला? सर आयडिया म्हणजे आयडीएम म्हणजे इन्व्हेस्टमेंट असतं, प्रलोभन असतं ते. म्हणजे मार्केट मेकर तुम्हाला इथं आमिष देतं. आमिष, फसवणूक असतो. हा मोठा ट्रॅप असतो, लक्षात घ्या. हा आयडीएम असतो. आणि आयडीएमच्या खाली जेव्हा पण मार्केट जातं त्यावेळेला मार्केट मेकरचा हायर हाय कन्फर्म होतो. अदरवाईज पाठीमागच्या कोणत्याही मुवमेंटवर त्याचा हायर हाय हायर लो नसतो. आणि तुमचं काय असतं? इथे तुमच्याकडे हायर असतोय, इथं हायर लो असतोय का नाही? बरोबर काय? मार्केट मेकरचा फर्स्ट टाइम हायर हाय इथं झालाय.
आणि हायर हायच्या वरती जेव्हा इथनं मार्केट जातं त्यावेळेला हायर लो मिळतो. पण त्याच्या पलीकडे कुठं आहे का त्यांच्याकडं? नाहीये. मग जे काय स्ट्रक्चर मॅपिंग केलं जातं त्याला ते कसं करायचं असतं, लिक्विडिटी खाल्ल्यानंतर करायचं असतं. ओके. लिक्विडिटी खाल्ल्यानंतर जे स्ट्रक्चर मॅपिंग केलं जातं त्याला मार्केट मेकर स्ट्रक्चर मॅपिंग बोलतात. ओके, समजलं? काय महत्वाचं? तेच तर सांगितलं ना इथं वरती. ह्याचं नाव आर ठेवलं, ह्याचं नाव एम ठेवलं. मग तुम्ही कशात आहे, आर मध्ये का एम मध्ये आहे? हे बघा, हा मेंदूचा डिफरन्स. आता तुम्ही आर मध्ये ना, आर मध्ये बरोबर आहे काय? आर मध्ये इथनं ज्या वेळेला मार्केट इथं तुम्ही येणार वरती, इथं सेलचा ट्रेड घेणार आहे आणि इथं लिक्विडिटी घेतली म्हणून इथं मार्केट मेकर बायचा ट्रेड घेणार आहे आणि इथनं मार्केट वरती जाणार आहे आणि इथनं पण मार्केट वरतीच जाणार आहे. मग कुणाला लॉस झाला? रिटेलरला. मग काय महत्वाचं आहे? काय मार्केट मेकर थ्योरी महत्वाची आहे ना तुम्हाला? मग इकडचं हायर आहे, हायर लोचं काय मतलब आहे का तुमच्याशी? हा, काय कळल्यावर राहत नाही. म्हणून रिटेलर माइंडसेट सोडून ठेवा, मार्केट मेकर माइंडसेट पाहिजे तुमच्याकडे. ओके, समजलं? आता कळालं ना इथं काय आयडियम दिलं ते? हम्म. हे बघा, इथं पहिल्यांदा मार्केट इथनं वरती गेलं, ह्याच्या खाली गेलं का? पेंडिंग आहे लिक्विडिटीच्या खाली. इथं परत लिक्विडिटी तयार केली, ह्याच्या खाली गेलं का? लिक्विडिटी पेंडिंग आहे, ह्याच्या खाली गेलं. मग हो झाला, ह्याच्या खाली गेलं का? मग इथनं हे झालं, ह्याच्या खाली गेलं का? गेलं. दोन्ही पॉईंटची लिक्विडिटी पेंडिंग होती ती क्लिअर केली आणि मग वरती जातात ते. आणि त्यावेळेला स्ट्रक्चर मॅपिंग मोजायला सुरुवात होते. कळालं का? तसं इथं नाही आहे. इथं काय पाहिजे ते चेंज ऑफ कॅरेक्टर केल्यावर तुम्ही सेल साईडला जाणार ना. हा, ट्रॅप करतात. फेक चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणतात नाही त्याला, इंडोसमेंट बोलतात त्याला. फसवणूक. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग केलं तर फेक चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणायचं त्याला. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग नाही केलं तर त्याला इंडोसमेंट बोलायचं. समजलं? हे अशा पद्धतीने असतं. मग मार्केट मेकर महत्वाचं असतं आपल्यासाठी. ओके, मग त्याच्यासाठी ते पहिल्यांदा स्ट्रक्चर मॅपिंग करता आलं पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे? हा, आणि त्याच्यात मेन महत्वाचं टाइम फ्रेम अलाइनमेंट असतात. ओके, आता बघा, आता तुम्हाला काय स्ट्रक्चर मॅपिंग करून दाखवत नाही मी, डायरेक्ट इंडिकेटरवर एंट्री लेवल दाखवतो तुम्हाला. कारण की स्ट्रक्चर मॅपिंग जर करत बसला तर समजत नाही ते लवकर तुम्हाला. पण तुम्ही माझे व्हिडिओ जर बघितले, व्हिडिओ आहेत माझे त्याचे, आहे ना आयडीएम ची व्हिडिओ? हो. हो दाखवतो आहेत परत सर. एकदा. मी परत एकदा दाखवतो तुम्हाला. मी नवीन स्टुडंट साठी ते बरं बरं पडेल, म्हणजे स्ट्रक्चर मॅप कसे करायचं. त्यापूर्वी राहुलनं पण जो प्रश्न विचारलाय चॅटमध्ये तो मला पण आहे. आपण सांगू शकतो का त्याबाबतीत, म्हणजे की कोणता स्विंग लो, कोणता स्विंग लो व्हॅलिड असतो? कोणता स्विंग लो व्हॅलिड असतो? म्हणजे ज्यावेळेस अगोदरच्या इमेज मध्ये 4 स्विंग लो होते, म्हणजे 4 लोज होते, त्यातले फक्त 2 मार्केटने हे केले. मग हे कसं कळणार की कोणता लो वरून मार्केट रिव्हर्स करणार आहे? ओके, ठीक आहे. बघा, आता ह्याचं सांगतो तुम्हाला. बरोबर आहे? ह्याच्या पाठीमागे तुमच्याकडे बायस आणि नॅरेटिव्ह असतो, माहिती आहे तुम्हाला? ओके. कोणता स्विंग घेणार हे बायस आणि नॅरेटिव्ह वर ठरतं, ते माहिती आहे तुम्हाला? अच्छा. नाही, हे मला नाही माहित. हा, मग ह्याचे 15,000 रुपये घेतो मी, लक्षात घ्या, शिकवायचे. सर मी दिली ऑलरेडी. हा, कळलं? कारण की हे अल्टिमेट नॉलेज आहे, तुम्हाला कळायला पाहिजे ना. सगळ्या गोष्टी द्यायच्या म्हणजे फ्री नाही देऊ शकत मी. माईक बंद करा, माईक बंद करा. माईक कोणाचा तरी चालू आहे, तो बंद करा.
ओके. आता बघा, आयडीएमचं तुम्हाला जर लेक्चर बघायचं असेल तर आपला हा युट्यूबचा चॅनल आहे, ट्रेड ब्लॅक ट्रोजनॉर्स. याच्यामध्ये खालच्या बाजूला आयडीएमचं सगळं आहे, तुम्ही बघू शकता. आयडीएमचे मला वाटते 4-5 व्हिडिओ असतील. बघा इथे हा दिसतो का एसएमसी ट्रेड मॅपिंग, हा व्हिडिओ बघू शकताय. आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं बघू शकताय. ओके, हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना. ओके, किंवा खाली पण आहेत, तुम्हाला समजलं नाही तर खाली टोटल आयडीएमचे मला वाटते 4 व्हिडिओ आहेत. बघा इथे पण आहेत. हा ब्लू वाला दिसतोय का, हा पण आहे. अगदी सिंपल भाषेमध्ये तुम्हाला आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे मार्केट मेकर कशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅप करतात आणि कशा पद्धतीने फसवणूक केली जाते हे सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ओके, आज तुम्हाला मी त्या आयडीएमचं हे वापरून, आयडीएम वापरून तुम्हाला मी मार्केटमध्ये एंट्री कशी घ्यायची एक चांगल्या लेवलची स्ट्रॅटेजी दाखवणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एंट्री असतात. आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग करून त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एंट्रीज असतात, त्या तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे असतात. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग ज्यावेळेला आपण यूज करतो त्यावेळेला 3 प्रकारच्या एंट्री टाकू शकतो. ओके, मग त्यामध्ये पहिल्या प्रकारची जी एंट्री असते ती बीओएस स्वीप, बीओएस स्वीप और रन, ही फर्स्ट टाइम एंट्री असते. त्याच्यानंतर ना सेकंड असते ती चेंज ऑफ कॅरेक्टर, CHOCH स्वीप और रन. आणि थर्ड असते IDM स्वीप और रन. ओके, आता स्वीप और रन ह्याच्यात काय फरक असतो तो दाखवतो. स्वीप और रन मध्ये काय फरक असतो ते दाखवतो. बघा, स्ट्रक्चर मॅपिंग करून दाखवतो. आता तुम्हीच सांगायचं मला काय काय झालं ते. इथे काय झाले बघा, बीओएस झालाय. ओके, इथे काय झालंय. ओके, इथे इथे काय झालंय, बीओएस झालाय. इथे काय झालंय, चेंज ऑफ कॅरेक्टर झालंय. ओके, इथे त्याच्यानंतर खाली काय झालंय, त्याच्या चेंज ऑफ कॅरेक्टर. ओके, आणि इथे खाली शेवटला काय होणार आहे, बॉस. आता आपण पहिली जी एंट्री बघणार आहे ती बॉस स्वीप किंवा रनची बघणार आहे. ओके, आता बॉस स्वीप म्हणजे काय आणि रन काय, रन म्हणजे काय, ह्या 2 कंडिशन असतात. ज्या वेळेला ह्या बॉसच्या खाली कॅन्डल ज्या वेळेला क्लोज होत नाही, लक्षात घ्या, बॉसच्या खाली ज्या वेळेला कॅन्डल क्लोज होत नाही त्यावेळेला त्याला काय बोलतात, बॉस स्वीप बोलतात. काय म्हंटल मी, बॉस स्वीप. कॅन्डल ज्या वेळेला ह्या प्रिव्हियस लोअर लोच्या खाली क्लोज होत नाही त्यावेळेला त्या बॉस स्वीप बोलतात. ओके, ही कंडिशन पहिली आहे ती बॉस स्वीपची आहे. ही कंडिशन आहे ती बॉस स्वीपची आहे. ओके, आणि सेकंड कंडिशन बनणार आहे ती बॉस रनची बनणार आहे. पण दोन्ही कंडिशन मध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके, आता इथून पुढून जर मार्केट आलं, समजा इकडे पुढून जर मार्केट आलं आणि पहिला जो लोअर लो आहे त्याच्या खाली जाऊन डायरेक्ट मार्केटने जर क्लोजिंग दिली तर ही कंडिशन कोणती आहे, बॉस रन. बॉस रन, ही बॉस रन आहे. ओके, ही जी सेकंड कंडिशन आहे ती बॉस रन आहे. ओके, आता तुम्हाला डिफरन्स समजला बॉस रन आणि स्वीप मध्ये काय फरक आहे तो. पहिल्या लोअर लोच्या खाली जेव्हा आपण एंट्री देतो मार्केट, म्हणजे बॉस तयार करतो त्यावेळेला तो रन होणार, आणि बॉस न तयार करता तो स्वीप करणार त्यावेळेला तो बॉस स्वीप होणार. ओके, ह्या 2 कंडिशन असतात. ठीक आहे,
ओके, ही कुठली एंट्री झाली तुमची? ही एंट्री होणार आहे तुमची बॉस स्वीपची किंवा रनची, दोन्हीपैकी काय पण असून दे, दोन्हीपैकी काय पण असून दे, नो मॅटर. आपल्याला फक्त इकडे एंट्री कुठली घ्यायची आहे? बायची एंट्री घ्यायची आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, ही जी तुमची एंट्री आहे ती पहिली झाली तुमची बॉस स्वीप किंवा रनची झाली. ठीक आहे, आता दुसरी जी एंट्री आहे आपण चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप किंवा रनची बघू. ओके, आता बघा, वरून मार्केट आलंय आणि ते बॉस करत खाली गेलंय. इथे चेंज ऑफ कॅरेक्टर केलं आणि इथे तो हे करणार आहे. बघा, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हो सर. इथे बॉस झालाय. ठीक आहे, आता इथे लास्टला काय होणार आहे तुमच्याकडे? चेंज ऑफ कॅरेक्टर होणार ना इकडे, बरोबर आहे का? मग इथे दोन कंडिशन असू शकतात चेंज ऑफ कॅरेक्टरच्या. कुठल्या कुठल्या असू शकतात? स्वीप पण असू शकते आणि रन पण असू शकते, बरोबर आहे ना? मग बघा, ह्या चेंज ऑफ कॅरेक्टरच्या खाली, चेंज ऑफ कॅरेक्टरच्या खाली जेव्हा पण कॅन्डलचा वीक तयार होऊन आतमध्ये क्लोज होतोय त्यावेळेला त्याला स्वीप कंडिशन बोलतात. ओके, आणि ज्या वेळेला कॅन्डल खालच्या बाजूला क्लोज होणार, त्याच्या कॅन्डल खालच्या बाजूला क्लोज होणार त्यावेळेला प्रॉपर तुमचं चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, बरोबर आहे का? मग ही जी कंडिशन असणार तुमची कोणती असणार? रनची असणार. ओके, ही जी कंडिशन असणार तुमच्याकडे रनची असणार. ओके, आता इथे तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप होऊन दे किंवा रन होऊन दे, मॅटर नाही करत. आपल्याला एंट्री कुठली घ्यायची? बायचीच घ्यायची. ओके, ते कशी घ्यायची ते अजून दाखवायचंय. मी फक्त तुम्हाला टर्म समजावं लागलोय की चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप झाला असून दे किंवा रन झाला असून दे तरी पण आपण एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि बीओएस स्वीप झाला असेल किंवा रन झाला असेल तरी पण आपण एंट्री घेऊ शकतो. ओके, आता थर्ड केस मध्ये तुमच्याकडे ही पहिली एंट्री झाली, ही दुसरी झाली. ओके, थर्ड केस मध्ये तिसरी एंट्री असते. एक मिनिट काम करतो मी, तुम्हाला हे सगळे स्ट्रक्चर आहेत ना व्यवस्थित पद्धतीने फोटो काढून तुमच्या ग्रुपमध्ये टाकतो, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, ही जी एंट्री आहे चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप किंवा रन, त्याच्या पुढे एंट्री पण लिहिता. एंट्री याचा स्क्रीनशॉट काढतो आणि तुमच्या ग्रुपमध्ये टाकतो, टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये टाकतो. ओके, टेलिग्राम अनालिसिस मध्ये टाकतो त्याला. माईक बंद करा, माईक बंद करा. माईक बंद करा. ग्रुपमध्ये आले का बघा. ग्रुपमध्ये आलेलं आहे. लिंक ग्रुपची पाहिजे असेल तर चॅटबॉक्स मध्ये टाकलेलं आहे. ग्रुपची लिंक पाहिजे असेल तर चॅटबॉक्स मध्ये टाकलेलं आहे. ओके, पहिली एंट्री झाली चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप किंवा रन, हा पहिला एंट्री पॅटर्न होता. ओके, आता दुसरा एंट्री पॅटर्न दाखवतो तुम्हाला मी. दुसरा जो एंट्री पॅटर्न आहे तो बीओएस स्वीप किंवा रन, हा दुसरा एंट्री पॅटर्न आहे. आणि तिसरा एंट्री पॅटर्न असणार आहे तो बघा, इथून मार्केट वरती गेलंय आणि थोडं खाली आलं आणि परत वरती गेलं. ओके, मग हा तुमचा काय असणार आहे? आयडीएम असणार. आयडीएम हा तुमचा आयडीएम असणार आहे. मग जेव्हा पण मार्केट आयडीएमच्या जवळ येतं वरून त्यावेळेला ते दोन कंडिशन अप्लाय करतं. मग त्यामध्ये दोन कंडिशन मध्ये एक तर स्वीप पण होऊ शकतो किंवा रन पण होऊ शकतो, लक्षात घ्या. ओके, इथे दोन कंडिशन अप्लाय करू शकतो. जर समजा मार्केटने आयडीएमच्या खाली क्लोजिंग नाही दिली,
तर कोणती एंट्री भेटणार आहे तुम्हाला? बायचे. आयडीएम स्वीप बायची एंट्री मिळणार आहे. ओके, क्लोजिंग नाही दिली तर. ओके, आणि क्लोजिंग दिली तर आयडीएम रनची एंट्री भेटणार आहे. ओके, कॉपी करा आणि क्रोमला टाका. आयडीएम रन किंवा हे अशा दोन्ही पद्धतीच्या एंट्री मिळतात. ओके, ह्या दोन्ही ट्रेडमध्ये पण आपण काय करायचं, बायचा ट्रेड टाकायचा. आयडीएम वापरून किती प्रकारच्या एंट्री टाकू शकता तुम्ही? 3 प्रकारच्या. आयडीएम, बीओएस आणि चेंज ऑफ कॅरेक्टर स्वीप और रन मध्ये एंट्री असतात. ओके, ठीक आहे, समजलं इथेपर्यंत? समजलं का इथेपर्यंत तुम्हाला? हो सर. ओके, ठीक आहे. आता सगळ्यात मेन महत्वाचा विषय असतो तो टाइम फ्रेम अलाइनमेंटचा. सगळ्यात महत्वाचा जो विषय असतो तो टाइम फ्रेम अलाइनमेंटचा असतो. ओके, टाइम फ्रेम अलाइनमेंट कशी करायची? टायटल टाकून घ्या सगळ्यांनी. टाइम फ्रेम अलाइनमेंट कशी करायची? तुमचे काय प्रश्न असतील तर ते आपण शेवटला बघू. ओके, टाइम फ्रेम अलाइनमेंट कशी करायची? ओके, हो नाही ते टाकतो मी, तिकडे नाही टाकायला, इकडे टाकलेत फक्त. टाकतो नंतर ते. ओके, किंवा आयडीएम स्ट्रक्चर साठी आपल्याला परत लेक्चर होणार आहे, लक्षात घ्या.
कोणती? ओके, बरं ठीक आहे, नंतर ना तुम्हाला ते लिंक देतो मी. भरपूर लोक जॉईन झालेत, ठराविक लोकांसाठी ती एक्सपायर दिसते, पण भरपूर लोक जॉईन झालेत तिकडून. सगळ्यात मेन महत्वाचा हा टाइम फ्रेम अलाइनमेंट आहे, ते लिहून घ्या. टाइम फ्रेम नोट डाऊन करून घ्या प्रॉपर सगळ्यांनी. टाइम फ्रेम नोट डाऊन झाल्यानंतर ना हँड राईज करा. ओके ठीक आहे, बघा इथे आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. यातली एक एंट्री तुम्हाला प्ले करून दाखवतो. काय करायचं असतं ऍक्च्युली तुम्हाला सांगतो. हा जो पहिला कॉलम असतो, ह्या कॉलम मधून तुम्हाला काय निवडायचं असतं, पीओआय निवडायचं असतं किंवा लॉट्स ऑफ लिक्विडिटी किंवा बायस निवडायचं असतं, आणि त्यानुसार मग बाकीचे टाइम फ्रेम प्ले करायचे असतात. ठीक आहे, समजा
तुम्ही जर मंथलीचा पीओआय जर मार्क केला तर तुमचं स्ट्रक्चर मॅपिंग कोणत्या टाइम फ्रेमचं असलं पाहिजे? 1 hour. बघा डे मध्ये जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही 4 आवर पण चेक करू शकता. ओके, म्हणून मी ते 2 दिलेत. ठीक आहे. आता बघा डेचं जर स्ट्रक्चर मॅपिंग असेल तर एंट्री कोणत्या टाइम फ्रेमची असणार तुमची? 1 hour. आणि 4 आवरचं स्ट्रक्चर मॅपिंग असेल तर एंट्री कोणती असणार तुमची? 30 30 minutes. मिनिट. 30 मिनिट. चुकून पण इथे 15 मिनिटाला जर गेला तर तुमचा एसएल जाणार. चुकून पण तुम्ही 15 मिनिटाला गेलात तर तुमचा एसएल जाणार. लक्षात घ्या. काय जाणार? कारण की तुम्हाला सांगतो 4 आवरच्या हिशोबाने लिक्विडिटी जी काही तयार केली जाते ती 30 मिनिटाला प्रॉपर होते. लक्षात घ्या. 15 मिनिटाला प्रॉपर होत नाही. ओके, त्यामुळे टाइम फ्रेम अलाइनमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुम्हाला मी हा फर्स्ट टाइम टाइम फ्रेम अलाइनमेंट दिलाय. ह्याच्या अगोदर हा टाइम फ्रेम अलाइनमेंट दिलेला नव्हता. ओके, ह्याच्या अगोदर सेशन मध्ये नाहीये आणि हा क्वालिटी टाइम फ्रेम अलाइनमेंट आहे. लक्षात घ्या. ओके, आता बघा आपण एक स्ट्रॅटेजी प्ले करू. ठीक आहे, आपण किती एंट्री घेऊ शकतो याच्याप्रमाणे? 3 एंट्री घेऊ शकतो. कोणकोणत्या? बीओएस, सीएचओ, सीएच और आईडीएम, स्वीप और रन वाला एंट्री. ओके, ह्या 3 तुम्ही एंट्री ह्याच्यावरून घेऊ शकता. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला टाइम फ्रेम अलाइनमेंट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि मी तुम्हाला एंट्री दाखवणार आहे. ठीक आहे, बघा आता ठीक आहे. बघा आता तुम्हालाच दाखवतो मी. ओके, आता सगळ्यात मेन महत्वाचं. ओके, आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग तुम्हाला करायला जमलं तर ठीक, नाहीतर मग तुम्हाला इंडिकेटर वापरायला लागतो. ठीक आहे, आता तो इंडिकेटर कोणता, त्याचं नाव काय, तो कसा वापरायचा, हे सगळं तुम्हाला दाखवतो. ओके, पहिल्यांदा काय करायचं बघा, तुमच्याकडे जर इंडिकेटर कोणते लागले असतील तर ते पहिल्यांदा डिलीट करायचे आहेत. का? कारण की 2च इंडिकेटर लागतात. ट्रेडिंग व्ह्यूला 2 लागतात. मग एक असेल तर ठीक आहे, एक असेल तर ठीक आहे, नसेल तर चांगलेच आहे. 2 असतील तर पहिला एक डिलीट करायचं की दोन्ही पण डिलीट करू शकता. ठीक आहे, काय करायचं बघा, इथे जायचं. हॅलो, माईक बंद करा तुमचे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं शेवटला सगळे घेणार आहेत. तुमचे माईक बंद करा. कुठल्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं नाही तर तुम्ही मला सांगा. ओके, आता जे तुम्हाला महत्वाची माहिती द्यायला लागलं ती माहिती घ्या. ओके, बघा इथे इंडिकेटर लिस्ट मध्ये जायचं आहे आणि टाईप करायचं आहे DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ. एवढं टाईप केल्यानंतर ना डिस्प्लेसमेंट ऑर्डर ब्लॉक हा इंडिकेटर येतो. त्याचा ओनर आहे लिक्विडिटी प्रो. तर बघा हा इंडिकेटरवर क्लिक करायचं. इंडिकेटर क्लिक केल्यानंतर ना तो चार्टवर लागतो. बघा चार्टवर तो सगळं तुम्हाला दाखवणार. बघा दिसतं का? हायर लो, चेंज ऑफ कॅरेक्टर, बीओ सगळं दिसतं का? दिसतं. आता तुमचं स्ट्रक्चर मॅपिंगचं जे काम आहे ते सोपं करून दिलं इंडिकेटरनं. बरोबर आहे का? सोपं करून दिलं. तरी पण इंडिकेटरचा वापर न करता स्वतःचं लॉजिक लावणं सगळ्यात महत्वाचं असतं. कारण की इंडिकेटरला जेवढी कमांड दिलेली आहे तेवढंच इंडिकेटर काय करणार आहे? वर्किंग करणार आहे. बरोबर आहे का? समजलं? त्यामुळं आता ह्या इंडिकेटरची जर तुम्हाला सेटिंग पाहिजे असेल, इंडिकेटरची प्रॉपर माझ्या पद्धतीने जर तुम्हाला सेटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट करायची, तरच ती फाईल मिळणार तुम्हाला. आपल्या इंस्टाग्रामला जायचंय आणि कमेंट करायचे. कुठला रील्स तुम्हाला आवडेल त्या रीलवर कमेंट करा. इंडिकेटरचं सेटिंग तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये देतो. बघा इथे रील्स भरपूर आहेत. तुम्हाला कुठला आवडेल त्या ह्याच्यावर तुम्ही रील्सवर कमेंट करा. ओके, आणि कमेंट केल्यानंतर कमेंटचा स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला मला टाकायचा. तुम्हाला मी इंडिकेटरची PDF देतो. पूर्ण इंडिकेटरचं जे सेटिंग आहे कशा पद्धतीने लावलं पाहिजे, हे पूर्ण इंडिकेटरचं जे सेटिंग आहे ते कशा पद्धतीने लावलं पाहिजे, त्याचं सेटिंग काय केलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला जर पाहिजे असेल तर इंस्टाग्रामच्या आपल्या रीलवर कमेंट करा कोणत्याही.
तुमच्या मर्जीप्रमाणे चांगलं काय, चांगलं वाईट कमेंट काय, तुम्हाला काय वाटेल ती कमेंट करा आणि स्क्रीनशॉट टाका मला. तुम्हाला ह्या इंडिकेटरचं सेटिंग देतो. ठीक आहे. आता बघा, आता इंडिकेटर लावलं, समजा सेटिंग केल्यानंतर तुम्ही इंडिकेटर लावला. ठीक आहे. आता इंडिकेटर लावल्यानंतर ना टाइम फ्रेम अलाइनमेंट असते आपल्याकडे, त्याच्यानुसार काय करायचं आपल्याला चालायचं आहे. ठीक आहे. आता टाइम फ्रेम अलाइनमेंट नुसार चालायचं असेल तर बघा इकडे, आता समजा मी डेली टाइम फ्रेमवर आहे. ओके, मी आता डेली टाइम फ्रेमवर आहे. ठीक आहे. आता बघा, डेली टाइम फ्रेमवर तुम्हाला एकच मिनिट थांबा, मी तो माझा हे आहे ते ओपन करतो म्हणजे तुम्हाला समजेल. मी रिप्ले बार मोडला तुम्हाला दाखवलं तर समजेल प्रॉपर सगळं. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ओके, स्क्रीन दिसतो सर्वांना. ठीक आहे. आता काय करायचंय, पहिल्यांदा तो इंडिकेटर लावायचा. मी इंडिकेटर लावून घेतो आणि इंडिकेटरचं काय सेटिंग आहे ते पण लावून घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे. सेटिंग तुम्हाला मी सेटिंग कशामध्ये देणार आहे, सेटिंगचं जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला कमेंट करायची, व्हॉट्सअप टाकायचं, तुम्हाला त्याचं सेटिंग प्रॉपर मिळून जाईल. सेटिंग प्रॉपर पाहिलं असेल तर, कारण की सेटिंग प्रॉपर असेल तरच तो इंडिकेटर तुम्हाला प्रॉपर दाखवणार, नाही तर दाखवत नाही. हे बघा इकडे, आता मार्केट वरून आलंय, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर बनवला आणि इथे बीओएस बनवला. ओके, इथे चेंज ऑफ कॅरेक्टर बनवला आणि इथे बीओएस बनवला. आता इथं जर आपल्याला एंट्री घ्यायची झाली तर कोणती एंट्री येणार? इथे जर एंट्री घ्यायची झाली तर कोणती एंट्री येणार? बीओएस किंवा रन. पहिला तर बायची येणार आहे. ओके, पहिला तर तुमची एंट्री कुठली येणार आहे? बायची येणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर एंट्रीचा क्रायटेरिया इथे बीओएस झालाय म्हटल्यावर एक तर ती रनची येईल किंवा स्विपची येईल. ओके, आता बीओएसच्या खाली जाऊन कॅन्डलने क्लोजिंग दिल्या म्हटलं कुठली येणार एंट्री? रनची येणार. बरोबर आहे. बरोबर आहे, बीओएस रनची एंट्री येणार. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, पहिला टाइम फ्रेम अलाइनमेंट करायला पाहिजे. बरोबर आहे का? टाइम फ्रेम अलाइनमेंट मध्ये पहिल्या कॉलम मध्ये काय लिहिलं होतं? पीओआय. एक तर तुमच्याकडे पीओआय पाहिजे किंवा लॉट्स ऑफ लिक्विडिटी पाहिजे किंवा बायस पाहिजे. बरोबर ना? बरोबर आहे. आता इथे खाली कोणता पीओआय असल्याशिवाय मार्केट इथून वरती जाणार आहे का? नाही जाणार. मग काय करायचं? पहिल्यांदा तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला सांगतो मी तुम्हाला पीओआय मार्किंग करून घ्यायचे. कधी पण लक्षात घ्या, पहिल्यांदा काय मार्किंग करून घ्यायची? पीओआय मार्किंग करायचे. ओके, आता विकलीचे स्ट्रक्चर मॅपिंग आहे तर पीओआय कोणत्या टाइम फ्रेमचे आहेत तुमच्याकडे? तीन महिन्याचा पीओआय आहे. बरोबर ना? मग तिथे तुम्हाला काय बघायचं? 3 महिन्याचा पीओआय बघायचा आहे. ठीक आहे. 3 महिन्याचा पीओआय कोणता तो बघायचा. 3 महिन्याचा असेल किंवा 6 महिन्याचा असेल तरी चालतो. ओके, 6 महिन्यावर गेलो मी, किंवा 12 महिन्याचा जरी असेल तरी चालतं. ठीक आहे. आता बघा इथे 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 छोटासा फेअरवेल गॅप दिसतो का? बघा, हो, आहे का फेअरवेल गॅप? मग फेअरवेल गॅप काय झाला तुमचा? तो पीओआय झाला. ओके, मग पीओआय मधनं मार्केट कुठे जाणार आहे? वरती जाणार आहे. मग तिथे तुम्हाला मार्केट बीओएस दाखवून दे किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवून दे, तुम्हाला काय फरक पडणार आहे? नाही पडणार आहे. बघा आता इथे
माईक बंद करा. बघा इथे मार्केट काय झालं, कुठं आलं, बीओएस दाखवतं का? दाखवते. पण पीओआय मार्केट कुठे ढकलणार आहे? पीओआय मार्केटला वरती. वरती ढकलणार आहे, बरोबर आहे का? मग तुमचं पहिला जे बघा इथे आता मगाशी प्रश्न कोणाचा तरी होता, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट वर्सेस चेंज ऑफ कॅरेक्टर. ओके, कोणाचा तरी प्रश्न होता. आता चेंज ऑफ कॅरेक्टर कुठे होणार सांगा या रेंज मध्ये? वरच्या साईडला या लोअर हायच्या वरती चेंज ऑफ कॅरेक्टर होणार, चेंज ऑफ. इथे चेंज ऑफ कॅरेक्टर होणार. आणि हा जो पुलबॅक आहे किंवा हा जो पुलबॅक आहे त्याच्यावरती काय होणार? एमएसएस मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, हे एमएसएस होणार. आणि हा वरचा तुमचं काय होणार? चेंज ऑफ कॅरेक्टर. आता डिफरन्स समजलं का चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तो लोअर हायच्या वरती जर मार्केट जात असेल तर तो चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. हा काय इथे लोअर हाय आहे का तुमच्याकडे? नाही, बरोबर आहे. आता बघा, माईक बंद करा. माईक सर बंद तो करा. आयडी मध्ये तो एमएसएस नाही होऊ शकत का सर? क्वालिटी धरायचं, क्वालिटी हा ह्याच्यापेक्षा हा क्वालिटी आहे. ओके, हा त्याचे रूल्स असतील, तुम्हाला नंतर मिळतील ते सगळे रूल्स. माईक बंद करा. पहिला पाठीमागचा लो ज्या वेळेला मार्केटने तोडला त्यावेळेला हा एमएसएस आहे, तो शिफ्ट कुठं झाला? इथे झाला. ओके, आणि जेव्हा पण त्याच्या बघा एमएसएस झाला का? बघा एमएसएस झाला. आणि एमएसएस झाल्यानंतर ना तुम्हाला काय करायचे? एंट्री घ्यायची, बरोबर ना? एमएसएस झाल्यानंतर ना तुम्हाला एंट्री प्लॅन करायचा आहे. मग आता एंट्री प्लॅन साठी टाइम फ्रेम कोणता असणार तुमचं? कोणता टाइम फ्रेम असणार? डेली. बघा आता विकलीचं 4 स्ट्रक्चर hour, 1 मॅपिंग hour. आहे. 4 hour वर एंट्री असणार तुमची, बरोबर आहे काय? 4 hour वर एंट्री असणार. आता बघा मार्केट आता वरती गेलंय, मग वरती गेल्यानंतर ना तुमच्याकडे इथे पीओआय असतो, एफव्हीजे. हा एक एफव्हीजे असतो. ओके, हा एक एफव्हीजी पाठीमागचा एफव्हीजे आहे आणि ऑर्डर ब्लॉक पण आहे. ओके, ही ऑर्डर ब्लॉक पण आहे आणि एफव्हीजी पण. मार्केट जेव्हा पण या एफव्हीजी मध्ये येईल त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे? 4 hour ला एंट्री टाकणार आहे, बरोबर ना? मार्केट जेव्हा पण त्या एफव्हीजी मध्ये येईल त्यावेळेला तुमची 4 hour ला काय असणार आहे? एंट्री असणार. म्हणजे हा एफव्हीजी. आता मार्केट लिक्विडिटी तयार करायला लागले, लक्षात घ्या. हा बघा, ही लिक्विडिटी असते मार्केटसाठी सगळी. ही जोपर्यंत ही लिक्विडिटी खायला खाली येत नाही तोपर्यंत तुम्हाला ती एंट्री देत नाही. ही सगळी लिक्विडिटी आहे, तुम्हाला फसवा लागले मार्केट, लक्षात घ्या. कारण की इकडच्या टाइम फ्रेमला बघा, हे तुम्ही 4 hour वर एंट्री घ्यायसाठी आलाय, पण इथे डेली मध्ये मार्केट लिक्विडिटी तयार करायला लागले. बघा ही सगळी दिसते का? ही लिक्विडिटी आता इथून फास्ट येणार खाली इथेपर्यंत. ह्या एफव्हीजी ला टॅप केल्याशिवाय मार्केट वरती जाऊ शकत नाही. बघा काय आलं? आता ही जी लिक्विडिटी होती ही क्लिअर केली का? बघा मार्केटनं नाही केलेली आणि वरती चालले काय? म्हणजे ही काय करायला? इंजिनियर नावाची लिक्विडिटी तयार करायला लागले. इंजिनियर नावाची लिक्विडिटी तयार करायला आणि परत वरनं मार्केट काय करणार? परत खाली येणार. आणि खाली आल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही, लक्षात घ्या इथे. कारण की हे फसवणूक असते सगळे. हम्म 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 त्याचं नॅरेटिव्ह असतं. त्याचं नॅरेटिव्ह जोपर्यंत तुम्हाला बघायला जमत नाही तोपर्यंत तुम्ही काय नाही करू शकत. ते नॅरेटिव्ह प्रमाणात. आता मार्केटची लिक्विडिटी इथे पडली ना, ही लिक्विडिटी क्लिअर झाल्याशिवाय मार्केटला जाता येत नाही वरती.
आता लिक्विडिटी क्लिअर झाली का? आणि लिक्विडिटी क्लिअर झाल्यानंतर ना मग मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होते परत इथे. स्टॉप लॉस छोटा करायला पाहिजे ना तुम्हाला इथे. विकलीच्या हिशोबाने कसं चालेल? विकलीच्या हिशोबाने इथे एंट्री घेतली तुम्ही त्या एफयूजी मध्ये आणि एवढा मोठा स्टॉप लॉस दिला, चालेल का? नाही, 4 आवरला एंट्री घेणार आहे. 4 आवरच्या हिशोबाने स्टॉप लॉस असतो तो. 4 आवरच्या हिशोबाने. आता ही विकलीची एंट्री आहे तुमची, ही छोटी करतो थोडी. ही विकलीच्या हिशोबाने एवढा मोठा स्टॉप लॉस आहे तुमचा, बरोबर आहे का? विकलीच्या हिशोबाने हा विकलीच्या हिशोबाने स्टॉप लॉस आहे आणि आता माझा 4 आवरच्या हिशोबाने हे येणार. आता 4 आवरच्या हिशोबाने माझं इकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं आहे आणि कन्सोल्टेशन केलं, त्यामुळे एंट्री डायरेक्ट आहे इकडे माझ्या इकडे. ओके, आणि ती एंट्री साधारण इकडे असणार आहे आणि स्टॉप लॉस याच्या खाली असणार आहे. आणि बघा आता परत 4 आवर आणि विकली स्ट्रक्चर मॅपिंग. आता वरती कुठंतरी जाणार ना ते, वरती कुठंतरी जाणार. मग टार्गेट पण पाहिजे ना तुमच्याकडे, मग वरची लिक्विडिटी टार्गेट पाहिजे. मग हा स्विंग, हा स्विंग, हा स्विंग आणि हा एफव्हीजी हे टार्गेट असणार तुमचं पहिला. बघा आता कुठला स्टॉप लॉस चांगला आहे तुमच्याकडे? लोअर टाइम फ्रेमचं. कोणती एंट्री घेतली ही आपण? बायचे. नाही, बाय बायची एंट्री घेतल्या. कुठला? बीओएस स्वीपची घेतल्या, रनची घेतल्या? बीओएस रनची एंट्री घेतल्या, लक्षात घ्या. चाललंय का मार्केट प्रॉफिट मध्ये? आणि हा ट्रेड तुमचा आता 6 महिन्याची किंवा 12 महिन्याचा पीओ आहे म्हटल्यावर हा ट्रेड किती दिवस होल्ड पाहिजे तुमचा? नाही, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालंय आणि त्याचं नॅरेटिव्ह तिथलं वेगळं होतं. तेच तर लॉजिक आहे ना सगळं. कधी एंट्री लवकर घ्यायची, कधी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यावर घ्यायची. त्याचा बायस आणि नॅरेटिव्ह बघावं लागतं तिथं. त्याचं बायस नॅरेटिव्ह जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे एंट्री घेता येत नाही. आणि इथं बघा आता तुमचा ट्रेड होता ना, ट्रेड हा लॉजिक काय टाइम फ्रेमचं लॉजिक होतं त्याला? बघा बॉस रनचं होतं, बरोबर आहे का? पण ही टाइम फ्रेम होतं ना ह्या सगळ्या. मग ह्या वरच्या 2 टाइम फ्रेम असतात त्या कोणत्या एंट्री असणार तुमच्या? पोझिशनल. आणि ह्या 2 टाइम फ्रेम असणार त्या कोणत्या असतात तुमच्या? स्विंग. आणि हा खालचा असणार तो इंट्राडे असणार. ओके, मग आता कुठला पीवाय होता तुमच्याकडे? यातलं होतं ना पोझिशनल. मग पोझिशनल ट्रेड किती 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 होल्ड करायचे असतात? 1 वर्ष. 1 वर्षाच्या वरती, 6 महिन्याच्या वरती, बरोबर आहे ना? आणि स्विंग असतात ते 2 आठवडे, 2 महिने, 3 महिने. प्रॉफिट असलं किती पण होल्ड करू शकता आणि इंट्राडे. ओके, मग आता तुमचा हा ट्रेड कोणता आहे? पोझिशनल. आता किती वेळ झालाय बघा त्याला, बघा किती वेळ झालाय बघा त्याला. इथे इथे एंट्री घेतला 2017 आणि मार्केट कितीला? 2018. 1 वर्ष होल्ड झाला. निघणार की निघायला काय? तुमच्या ह्याच्यावर असतं ते सगळं. तुमच्या ताकदीवर असतं सगळं ते. तुम्ही ट्रेड कुठला घेतला त्या हिशोबाने प्रेशर काढायला लागणार नाही का? पोझिशनलला कॉस्ट वाल्यांना काढलं. येऊन दे, निघतात ती, भीतात ते. अजूनपर्यंत मार्केट वरती झालं. आता एवढं कन्सल्टेशन झालंय ना, हे टार्गेट आहे की नाही? हे टार्गेट माझं 3 पट आणि 2 पट वाढवू शकतो मी. कन्सोल्ट झालं म्हणून वाढवू शकतो मी, मला नाही काय फरक पडणार. गेलं का? आणि ही जी दाखवलेली ह्याला भीती म्हणतात. मार्केट मेकर काय करतात? जे वरती चढलेले असतात त्यांना काय करतात? परत पाडतात आणि मगच वरती डायरेक्शन असतं. गेला काय? स्टॉप लॉस कुठला होता आपला? सिंपल होता, लय पण अवघड नाही. हा मोठा स्टॉप लॉस
ह्यो रिस्क फ्री ऑर्डर आता खालच्या बॉटम पासून आहे तुमचा ह्यो. असा जरी धरला तर 117चा रिस्क आहे. असा जरी धरला तर 34 आहे. 1:35. कळलं का? समजला ट्रेड? कोणता ट्रेड होता? नाही आयडीएम BOS रन. होता, बॉस होता काय हे होता चेंज ऑफ कॅरेक्टर. बॉस रन. ओके, असा बॉस जसा रन झालाय तसा आयडीएम स्वीप किंवा रनचा पण मारू शकता. बघा इथं हा आयडीएम झाला. इथे काय झालंय? आयडीएम रन झालाय ना. आयडीएम रन झाला. आयडीएम रन झाल्यानंतर ना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं केलं? इथे केलं का? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट केलं. मग तुमची एंट्री कुठे येणार? इथे येणार आणि एसएल तिथल्या बाजूलाच असणार. तिथनं मार्केट परत वरती गेलं का? गेलं का? मग ही एंट्री कुठली झाली तुमची? आयडीएम रन. आणि ही एंट्री कुठली झाली? आयडीएम रनचीच झाली ना, बरोबर आहे का? आयडीएम रनचीच झाली, बरोबर आहे. आता हीच आयडीएम रनची एंट्री बघा, लॉजिक कसं असतं बघा. हीच आयडीएम रनची एंट्री हा एरिया मार्क करतो आणि डेलीवर येतो. आता डेलीवर तोच आयडीएम तुम्हाला काय दिसायला लागलाय बघा? बॉस. कळलं का तुम्हाला? मार्केट स्ट्रक्चर जसं बदलल, जसं टाइम फ्रेम बदलाल तसं तिथे वेगवेगळ्या गोष्टी दिसत जातात. मग हे कशावर महत्व असतं? पीवाय वर महत्व असतं. सगळं जे काय असतं ते पीवाय वरती असतं. आता बघा इथे तुमचा हा कोणता हे आहे? कोणती एंट्री आहे तुमची? आयडीएम रनची आहे ना, आयडीएम रनचे. बरोबर का? मग ह्या जो लो आहे या लो ला पीवाय नको का वरती ढकलण्यासाठी? मार्केटला पाहिजे ना, बघायचंय पीवाय. कुठला आतापर्यंत कुठल्या ट्रेडरनं तुमच्याकडे 12 महिन्याचा टाइम फ्रेम लावलेला बघितलं का तुम्ही? नाही. लावलेलं नाही. आपण 12 महिन्यापासून डेली पर्यंत टाइम फ्रेम लावलेत. मोठे आहेत सगळे टाइम फ्रेम लावलेत. का लावलेत माहितीये तुम्हाला? फ्रॅक्टल. मार्केटचा जो मेन गेम आहे तो इथनं वरनं चालू होतो सगळं. तुम्ही मला सांगा 12 महिन्याला जास्त लिक्विडिटी मिळेल का डेलीला मिळेल? 12 मग महिने. 12 महिन्याच्या गाडीमध्ये जेवढं पेट्रोल आहे त्या पेट्रोल प्रमाणेच गाडी चालणार ना, हो. बरोबर ना? इथे मार्केट एवढ्या वेळ कन्सिडर झाले, मग मार्केटने एवढ्या वेळ पेट्रोल भरलेलं नाही. मग जेवढ्या वेळ पेट्रोल भरले ना तेवढ्या वेळ ती मार्केट काय करते? रन होते. किती बघा, हे कॅन्डल किती आहेत बघा टोटल मिळून? 25 आहेत का? 25-26 आहेत. मग ज्यावेळेला एंट्री तुमची भेटली त्याच्यानंतर ना 25 कॅन्डल जो पण होत नाही तो पण ट्रेड काढायचा नाही. बघा इथनं एंट्री मिळाली तुम्हाला 25 कॅन्डल. कुठं झाल्या 25 कॅन्डल? इथं झाल्या का? इथून 25 का? आता इथं साईडवेज गेलं म्हणून 25 झाला. तुम्हाला परवा काय सांगितलेलं? ए झाल्यानंतर एम झाल्यानंतर काय होते? डी होतो. डी होतोय. एक्सपान्शन रिट्रेसमेंट. एक्सपान्शन, बरोबर आहे ना? कळलं का? आणि हीच केस एका मोठ्या टाइम फ्रेमला गेल्यानंतर ना इथे एक छोटी कॅन्डल दिसते, त्या कॅन्डलचं नाव आहे रिस्पेक्टेड. आणि इथे एक मोठी कॅन्डल दिसते असं तुम्हाला, त्या कॅन्डलचं नाव आहे डिसरिस्पेक्टेड. बरोबर आहे का? हे व्ह्यू आहे, व्ह्यू. आणि ह्याला काय बोलतात? फ्रॅक्टल बोलतात, फ्रॅक्टल. आणि हा फ्रॅक्टल समजण्यासाठी प्रॉपर गायडन्स लागतो, लक्षात घ्या, तरच समजतंय, अदरवाईज समजत नाही. कळलं का तुम्हाला? आता बघा इथे पीवाय दाखवायचं होतं तुम्हाला मला. ही लाईन आखली आणि ह्या मंथली टाइम फ्रेम वरून 6 महिन्यावर गेलो आणि 12 महिन्यावर गेलो. काय आहे बघा? FPG. मार्केटला सोडेल का खाली? नाही. मग एंट्र्या फेल होतील इथल्या? अजिबात नाही. याला फ्रॅक्टल बोलतात, फ्रॅक्टल. तुम्ही 12 महिन्याचा एफव्हीजे त्याचा तुम्ही डोक्यात कल्पना पण केली नसणार, बरोबर आहे का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट हे फ्रॅक्टल आहे, फ्रॅक्टल. बरोबर आहे का? मार्केट हे फ्रॅक्टल आहे आणि त्याला फ्रॅक्टल प्रमाणेच यूज करायला यायला लागतं तुम्हाला, बरोबर आहे का? तुम्हाला फसवतं.
तुम्हाला मार्केट फसवतं. कुठं फसवतं? मार्केट कुठं फसवतं तुम्हाला? टाइम फ्रेम. टाइम फ्रेम मध्येच फसवतं का? बरोबर आहे का? मग फ्रॅक्टलला महत्व आहे की नाही? आहे ना? बघा, तुम्ही मी दाखवलेली ही गोष्ट जर तुम्हाला लक्षात आली ना आयुष्यभर, तर तुम्ही प्रॉफिट नाही करू शकत. कारण की तुम्ही बघा, जे दिसणारे नाही त्रिकोण आहे की नाही, तिथंच बसलाय तुम्ही अजूनपर्यंत. बरोबर आहे का? आणि मार्केट मेकर येतात, मोठा व्ह्यू तयार असतो त्यांचा पहिल्यापासून, आणि त्या साईडला मार्केट प्रॉपर ढकलतात. ओके, समजलं? आणि तुमच्यासाठी बघा, मी व्ह्यू कधी पण लक्षात घ्या, मी व्ह्यू मोठा टाइम फ्रेमवरनं तयार करतो, आणि मोठ्या टाइम फ्रेमवरनं तयार केल्यानंतर मी काय देतो तुम्हाला? बायस देतो. बघा इथे दिले चार्ट, बघितले हे चार्ट तुम्ही मी टाकलेले? हो सर. हा, किती चार्ट बरोबर येतात फक्त तुम्ही फायनलाइज मध्ये मला सांगा आणि कमेंट करा. ओके, ह्या ग्रुपची लिंक पाहिला असेल तर परत येतो. बायस, ह्याला बायस बोलतात, लक्षात घ्या. हा बायस प्रिडिक्ट करायला एकदा जर शिकला तुम्ही, तर मार्केट तुमच्या फेवर मध्येच जाते, दुसरीकडे कुठं जात नाही. तर बघा, USD JPY कुठे जाणार म्हणून सांगितलेले? किती वाजता प्रिडिक्ट केला बायस? 1 वाजता. बरोबर आहे का? कुठली टाइम फ्रेम आहे ही? वीकलीची आहे. काय झाले बघा, बरोबर आहे काय? तर बघा, वीकली टाइम फ्रेम आहे. पुढची ग्रीन कॅन्डल होती का तुमच्याकडे? 2 व्ह्यू होतात आपल्याकडे. बघा, कॅन्डलचा कलर कुठला आहे? कुठं जाणार म्हणून सांगितलं आपण? अप ट्रेंडला. आता हे तुम्हाला एक दाखवतो, तर तुम्ही स्वतः बाकीचे सगळे बघा. ओके, या ग्रुपची कुणाला लिंक पाहिजे असेल तर लिंक देतो, जॉईन करून घ्या. तुम्हाला ह्या गोल्डचा बायस कन्फ्युज्ड आहे म्हणून टाकलेलं नाही, तुम्ही त्यात लॉस जायला नको म्हणून. नाहीतर मी बायस ऍक्च्युली प्रेडिक्ट करतो डेली विकलीचे, आणि गोल्डचा बायस तिकडे मॅच नाही म्हणून तो वरती खालती करतोय. ओके, बाकी सगळ्या कन्सेप्ट बायस क्लिअर नसल्यामुळे टाकलेलं नाही. ठीक आहे, म्हणून मार्केट काय करायला लागले? गोल्ड वरती खालती करायला लागले. बरोबर आहे ना? बायस क्लिअर होण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी रूल्स असतात, ते रूल्स जोपर्यंत फॉलो करत नाही तोपर्यंत मार्केट जाणार नाही खाली. कन्फ्युज करत आहे. मग इकडे स्कॅल्पिंगचे ट्रेड असतात, स्कॅल्पिंग करावं लागतं त्याला. पण ऍक्च्युली गोल्डला जायचंय कुठं? खाली जायचंय. आता सध्या गोल्डला ही लिक्विडिटी सगळी क्लिअर करायची आहे. बघा, इथून इथपर्यंत जी लिक्विडिटी आहे ना, ही सगळी लिक्विडिटी क्लिअर करायची आहे. त्यासाठी मग तुम्हाला एंट्री जर पाहिजे असेल गोल्डला, तर वरच्या बाजूने सेल करा. हा एवढा झोनचा एरिया बघा, हा एवढासा, ह्या लेवलवरून सेल करा स्कॅल्पिंग मध्ये. आणि एकदा जर वरती तुमची एंट्री आली आणि प्रॉफिट दाखवा लागला, तर बाईंग लेवलला स्टॉप लॉस ठेवा आणि सोडून द्या, जाते खाली वाऱ्यासारखं. तेच की, सेल झालाय, सेल मध्येच आहे ही कंडिशन. आता सध्या गोल्डचं माझं टार्गेट आहे 4175. हम्म हम्म हा, तेव्हा ऍक्च्युली विकलीची सीआरटी होती, ती प्ले करायची होती. पाठीमागच्या 2 लिक्विडिटी होत्या, या 2, आणि त्या घेऊन तुम्हाला 4 आवर मध्ये कन्फर्मेशन दिलेलं त्याने. 4 आवर मध्ये कन्फर्मेशन पाहिजे होतं त्याला, किंवा तुम्ही कुठली सीआरटी मार्क करताय त्याच्यावर असतं. ही डेलीची सीआरटी मार्क करत असाल तर साधारण 30 मिनिटाचं कन्फर्मेशन लागतंय, आणि 30 मिनिटाचं कन्फर्मेशन इथं आलेलं आहे, इथे एंट्री पडल्यात. इथं तुमची सेलची एंट्री इथं पडल्या, आणि हे चाललंय मार्केट खाली. आता सध्या माझं सध्याचं टार्गेट आहे 4163, पहिल्यांदा 75,
पहिला 75, दुसरं 8163 आणि तिसरं टार्गेट हे. सध्या पहिलं हे टार्गेट केल्यानंतर जरा वरती परत जाऊ शकतं ते. नॅरेटिव्ह काय चेंज होतं ते बघावं लागतं जागेलाच, त्याशिवाय कळत नाही ते. ओके, लिंक ती मला वाटते एक्सपर्ट कशी दाखवते, भरपूर लोकांना एक्सपर्ट दाखवते लिंक. ती डेली अनालिसिस, पण ही लिंक तुम्हाला ह्या ग्रुपमध्येच टाकतो, डेली अनालिसिस प्रीमियम ग्रुप, आणि ही बघा इथे टाकतो, तुमच्या याला जॉईन करून घ्या. सर हम्म एफसीजी कुठलं चालतं, कसं काय ओळखायचं, एफसीजी हा चालू करायचा? त्याला सगळं शिकायला लागते हो, ते सगळं शिकवल्याशिवाय समजत नाही तुम्हाला कुठला एफसीजी चालू आणि किती. ते कधी शिकवतात? ते पेड कोर्स मध्ये शिकवत आहे. पेड मध्ये सर मी पेड मध्ये जावे मग शिकवणार की अजून फ्री तर सपू दे. बर ठीक आहे, ठीक आहे. फ्री सप्रेट. हॅलो सर. हा बोला सर, मला विचारायचं होतं की आपण जे स्ट्रक्चर मॅपिंग करताना बघा, जे पहिले IPO नाही PI आणि त्यानंतर लॉट आणि बेस बेस याच्यामधलं तिन्हीमध्ये एकच आपल्याला प्रेडिक्शन करावं लागेल का, तिन्ही पण करावं लागेल सर प्रेडिक्शन? तिन्हीपैकी काय पण घेतलं चालतंय. काय पण घेतलं चालते ना? हा, तिन्हीपैकी काय पण घेतलं चालतंय. लॉट्स ऑफ लिक्विडिटी पण घेतली चालते, हम्म, बायस पण घेतला चालतो, किंवा POI पण घेतली चालतात. ठीक आहे सर, ठीक आहे. हॅलो पण सर. त्याचं वैयक्तिक स्वतःचं नॅरेटिव्ह असतं, ते तुम्हाला समजायला लागतं. हा तेजस सर बोला. सर म्हटलं आजचं जे झालं सर ते थोडक्यात रिपीट करता का सर? सगळं समजलंय सर, पण थोडक्यात सर रिपीट करता का? तुम्हाला मी ह्याचं व्हिडिओचं सेशनचं लिंक पाठवतो, नंतर तुम्ही बघून घ्या व्यवस्थित. ओके, ठीक आहे सर. रिपीट केलं तरी तुम्हाला नाही समजणार ते. ठीक आहे ओके, सर. कारण हो की सर. तुमच्यासाठी हा नवीन सब्जेक्ट आहे. ठीक आहे सर. बघा आता इंडिकेटरची लिंक कसं टाकणार? हा विचारा. आता इंडिकेटरची लिंक कसं टाकणार? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. आता एक काम करू, ज्यांचे पण प्रश्न आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रश्न आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी एकेकांना विचारतो. ओके, मंगेश सर विचारा प्रश्न तुमचा. हॅलो सर. हा मंगेश सर विचारा पहिल्यांदा. हा सर, मी आता एकदम मार्केटमध्ये नवीनच आहे सर, मला काहीच माहित नाही. ओके, हा सर, तुम्ही जे शिकवतात ना, थोडंफार ते कळतं आणि लय कन्फ्युज होतं सर, भरपूर. हे बघा तुम्हाला एक सांगू का, हा सर. हे असे बॉक्सेस आहेत. ओके, हा. हे असे बॉक्सेस आहेत. आता बघा, जो नॉलेज नसणारा माणूस इथे उभारलाय. ओके, सपोर्ट आणि रेजिस्टन्स वाला इथे उभारलाय, त्याच्यानंतर ना प्राइस ऍक्शन वाला इथे उभारलाय, आणि ह्याच्यामध्ये इंडिकेटर वापरणं उभारलाय समजा. त्याच्यानंतर ना ह्याच्यावरती प्राइस ऍक्शन, ह्याच्यावर चार्ट पॅटर्न वगैरे सगळे वापरणारे प्राइस ऍक्शन मधले ऍडव्हान्स ते इथे उभारल्यात. त्याच्यानंतर ना इथे SMC आहे, आणि त्याच्यानंतर इकडे ICT आहे. ओके, आणि त्याच्यानंतर ना इकडे MMT आहे. ओके, हा सर. आता तुम्ही यातल्या या सगळ्या पायऱ्या मिस केल्यात, आणि ह्या डायरेक्ट ह्या 3 पायऱ्यांवर न्याला तुम्ही शेवटच्या. मग समजेल का तुम्हाला लगेच? नाही ना सर, वेळ लागणार थोडा. ओके, ठीक आहे. पण या पण सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवलेले आहेत आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये. हा सर. पहिल्यांदा ती व्यवस्थित बघून घ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये, सगळ्या फ्रिक्वेन्सी समजून घ्या. कारण की आपण जे शिकवतो ते फक्त फॉरेक्सला नाही चालत, सगळ्या मार्केटला चालतं. मी टेक्निकल अनालिसिस शिकवतो, फॉरेक्स नाही शिकवत. त्यामुळे कुठलीही स्क्रिप्ट लावायची आणि माझ्या पद्धतीने एंट्री घ्यायची, प्रॉफिट झाला नाही तर सांगायचं. पण त्याच्या मागे माझा पहिल्यांदा ओव्हरव्ह्यू कोर्सचा पूर्ण तुमच्याकडे असेल तर 100% तुम्हाला प्रॉफिट होणार. ठीक आहे सर. हा ओके, आता दुसरं महेश सर, काय प्रश्न आहे तुमचा? BOH चेंज ऑफ कॅरेक्टर आयडेंटिशिप ही रन इंडियन मार्केटला इंडियन मार्केट इंडेक्स आणि स्टॉक जिथे ऑप्शन डीके आहे तिथे नाही चालणार.
ऑप्शन डीके सोडून कुठं पण वापरा. चालतंय पण तुम्हाला चालवता आलं पाहिजे. ऑप्शनला पण चालतंय पण तुम्हाला चालवता आलं पाहिजे. ओके, आता इकडचा प्रश्न घेऊया. अमृत सर बोला, प्रश्न काय तुमचा? हम्म हम्म तुम्ही पेड कोर्स मध्ये आहे ना? ओके, अजून तुम्हाला बाकीच्या पायऱ्या कशा चढवायच्या हे चढायच्या आहेत त्या दाखवायच्या आहेत. त्या चढल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ओके, फ्री शेवटचा दिवस आहे आजचा. तर उद्यापासून ऍडव्हान्स चालू होईल का? हो, कुशल ठीक आहे, गांधी सर चालतंय. बोला. सर इंडिकेटरची लिंक कसं टाकायची? इंडिकेटर लिंक नाही, इंडिकेटर पहिला रील्स वर कमेंट करायचं आणि मला व्हॉट्सअप करायचं. तुम्हाला पर्सनलला टाकणार मी. कधी भेटणार करून टाकलेलं मगाशी. शिवदास, तुमच्या प्रश्नाचं उत्तर बोला. तुमचा प्रश्न काय सांगा मला. ओके ओके, ठीक आहे, समजेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही पेड कोर्स मध्ये आहे ना? मग तुम्ही भिवू नका, मी तुम्हाला स्पून फिडिंग करणार आहे. इंडिकेटरचं सेटिंग तुम्हाला व्हॉट्सअपला हे पाठवायचं. ओके, बीओएस स्वीप रन चेंज आयडीएम नाही, सेल साईडला पण घेऊ शकतो आपण. तिकडे मी पीओआय बुलिश मार्क केला होता, लक्षात घ्या. पीओआय बुलिश असेल तर बाय साईडला जायचंय आणि पीओआय जर बेरिश असेल तर सेल साईडला जायचंय. ओके, पेड कोर्स उद्यापासून चालू होणार आहे. पेड म्हणजे ऍक्च्युली पेड कोर्सच चालू झालाय. पहिले 5 दिवस तुम्हाला मी फ्री देतो. ऍक्च्युली हा पेड कोर्सच आहे. आणि तुम्हाला जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर ह्या नंबरला मेसेज करा. समोर स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्याला मेसेज करा, ऍडमिशन जर करायचं असेल तर. आणि सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट असते, तुम्हाला रिपीटर बॅचेस मिळतात. रिपीटर कुठल्याही बॅचला परत परत बसून तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही क्लिअर करू शकता. लक्षात घ्या, कुठल्याही बॅचला तुम्ही बसून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही एंट्री वगैरे घेऊ शकता. तुम्हाला प्रॉपर स्पून फिडिंग केलं जातं. सगळं प्रॉपर आपण सिक्वेन्स नुसार तुम्हाला स्टडी देतो, स्पून फिडिंग नुसार. ओके, आणि कुणाचे काय प्रश्न असेल तर माईक ओपन करा. हो, नोट्स पण मिळतील, काय प्रॉब्लेम नाही. सर इंडिकेटर नोट्स कसं मिळेल? आता जेवढं शिकवलंय तेवढं त्याचे तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला कोणाचे हे असतील तर नोट्स देतो, किंवा मी तुम्हाला डायरेक्ट स्टेप बाय स्टेप शिकवतो. त्याच्यामुळे नोट्सची गरज लाईव्ह मध्ये ज्यावेळेला शिकवतो ना त्यावेळेला तुम्हाला ती काढावी लागतील. ओके, किंवा देतो मी तुम्हाला नोट्स. ठीक आहे, मेसेज करा मला, मी देतो तुम्हाला. बाकी इंडिकेटरचं सेटिंग काय बोलले? हॅलो, हा बोला. इंडिकेटर कसं मिळेल? काय तुम्ही म्हटले? नाव सांगा तुमचं. प्रसाद बोरुडे. हा, बाकीच्याने माईक बंद करा. हा, ज्ञानेश्वर बोला. हॅलो 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 ज्ञानेश्वर सावंत सर बोला. ओके, हॅलो हॅलो
बघा आपला जो कोर्स आहे तो 15,000 रुपये त्याची फी आहे आणि तो ऍक्च्युअल मध्ये जोपर्यंत तुम्ही ट्रेडर बनत नाही, तुम्हाला प्रॉफिट दिसत नाही तोपर्यंत शिकवतो. थोडक्यात जरी म्हणायला गेलं तरी काय वाईट नाही त्याच्या मागे. सर क्लास आधीमध्ये जर चुकला तर त्याचं रेकॉर्डिंग भेटणार का आपल्याला? हो, रेकॉर्डिंग भेटतं. बघा इकडे तुम्हाला मी मेसेज जेव्हा पाठवलं ना त्यामध्ये रिपीटर बॅचेस मिळतात तुम्हाला. रिपीट अच्छा अच्छा ओके. आहे की कम्युनिटी आहे तुम्हाला. कम्युनिटीमध्ये टाकल्यानंतर तिकडे सगळं तुम्हाला हे दिलं जातं. कम्युनिटीमध्ये किंवा मी अवेलेबल असेल तर तुम्हाला तिथं सांगू शकतो. ओके. पण प्रत्येक वेळेला लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येण्यापेक्षा एकदाच तुमचा काय तो स्टडी क्लिअर करावा लागतो लक्षात घ्या प्रॉपर. आणि स्टडी क्लिअर केल्यानंतर तुम्ही उतरू शकता प्रॉपर. म्हणजे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे. हा, तो कॉन्फिडन्स पहिल्यांदा बनवून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर मार्केटमध्ये उतरायचं. ओके. आणि आपण इंडिपेंडेंट ट्रेडरच बनवतो ऍक्च्युअल मध्ये. तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन्स मिळतात, परत गायडन्स पण मिळतो प्रॉपर, किंवा प्रत्येक बॅचला बसता याचा अर्थ तुम्ही मला प्रश्न विचारू शकता ना, बरोबर ना, प्रत्येक बॅचला. त्यामुळे तुम्ही ट्रेडरच बनता ना ऍक्च्युअल मध्ये. तुम्हाला कोण द्यायला लागले का इंडिपेंडेंट ट्रेडर बनण्यासाठी एवढी जर्नी? कोण तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस द्यायला लागला, व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायला लागलं तुम्हाला लाईफ टाइम? तुम्हाला रिपीटर बॅचेस कोण द्यायला लागलं? कोण नाहीत. आता त्यानुसार आता तुमचं ह्यामध्ये रिपीटर बॅचेस कसं असतं, पहिला माझा ऍक्च्युअली कोर्स आहे 1 महिन्याचा, पण एका महिन्याच्या मध्ये समजत नाही ना भरपूर लोकांना. हा, मग ते प्रत्येक बॅचला बसू शकतो. आता त्याने ठरवायचं, तो स्वतःच जर 1000% देत असेल तर ट्रेडर काय नाही बनणार ना ट्रेडर 100%. बरोबर ना, ते त्याच्या हिशोबावर असतं सगळं. ठीक आहे. आणखी कुणाची काय आहे का प्रश्न? आणखी कुणाचा आहे का? हॅलो. क्लासचा टायमिंग 12चा, सकाळचे 12चा आहे, संध्याकाळी 6:30चा आहे. हे आहेत ते ऑफलाईन आहेत. हे ते ऑफलाईन आहेत आणि संध्याकाळी 9चा जो आहे तो ऑनलाईन आहे. ऍडव्हान्सच असणार सगळं. ह्यातल्या थोड्या गोष्टी रिपीट होतात परत. ज्या लोकांना शेवटी स्पून फिडिंग करतो ना आम्ही, हा, मग त्यामुळे रिपीट होतात त्या गोष्टी. बाकी आणखी कोणाचा काय प्रश्न असेल तर विचारा. सर रेकॉर्डिंगची व्हॅलिडिटी काय असते का? म्हणजे 6 महिन्यात बंद होणार, 1 वर्षात बंद होणार असं लाईफ टाइम असते, लाईफ टाइम. ओके, काय हरकत नाही. आणि मागच्या बॅचेसची रेकॉर्डिंग मिळेल का? म्हणजे पुढे जर आपल्याला ऍडव्हान्स मध्ये होमवर्क करायचं असेल, सेशनच्या आधी, तर अभ्यास होईल तसा? बघा, मागच्या बॅचेस पेक्षा पुढच्या बॅचेसचं रेकॉर्डिंग महत्वाचं असते, कारण की अपडेट प्रत्येक वेळेला सिलेबस अपडेट होतो थोडा. त्याचा तुम्हाला फायदा होतो. कारण की असं काही नाही आता तुम्ही 10,000 रुपयाचा कोर्स केला, अपडेट झाला म्हणून आणि 20,000 रुपये द्या, असं नाही होत. मागच्या हा, बोला. ओके. हा, बोला. बोला, नाव सांगा पहिला तुमचं. हा, ठीक आहे. ममतेज माने सर बोला. बाकीच्याने माईक बंद करा. ओके. 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 नाही, काय विषय सांगू का तुम्हाला? हे तुम्हाला जे नॉलेज दिलंय मी, ते फ्री मध्ये. ऍक्च्युली हे जे नॉलेज आहे ते ऍडव्हान्स लेवलला, म्हणजे फ्री मध्ये मी तुम्हाला दिलंय. आणि ह्याच्यापेक्षा पण डीप कन्सेप्ट आहे, डीप कन्सेप्ट. कुठली गोष्ट चालणार, कुठला एफव्हीजी चालणार, मार्केट कोणत्या एरियामध्ये येऊ शकतं, कोणत्या एरियामध्ये आल्यानंतर मार्केट रिव्हर्स करणार, या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर आणि गायडन्स नुसार जर पाहिजे असेल तर पेड कोर्स आपला जॉईन करायला लागतो. हा,
फ्रीच्या गोष्टीला किंमतच नसते ना. हा ओके चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके चालेल. बाकी कोणाचा प्रश्न असेल तर नाव सांगा स्वतःचं. माझं नाव श्रीनिवास छत्रपती संभाजीनगर मधनं बोलतोय. ओके ठीक आहे बोला. माझा प्रश्न असा आहे, जर मी कोर्स केल्यानंतर जर काही डाऊट्स असतील तर मी कोल्हापूरला 1-2 दिवस येऊन डाऊट्स क्लिअर केले तर चालेल का नंतर? ओके नाव काय म्हटलं तुमचं? श्रीनिवास छत्रपती संभाजीनगर. हा श्रीनिवास सर बोला तुम्ही. तर माझं असं डाऊट आहे, जर माझा क्लास झाल्यानंतर मला काही डाऊट्स असतील तर मी कोल्हापूरला 1-2 दिवसासाठी पर्सनल येऊन तिथे अटेंड करू शकतो का? तुम्हाला डाऊट्स विचारू शकतो का? हो 100%. आता तुमच्या संभाजीनगरचा माझ्याकडे एक स्टुडंट ऑफलाईनला आलेला आहे. ओके. त्याचा नंबर पाहिजे तर तुम्हाला मी शेअर करतो. त्याचा तुम्ही एक्सपिरियन्स बघा आणि मग नंतर पुढच्या गोष्टी. खूप चांगलं होईल सर, म्हणजे खूप चांगलं होईल, काहीच हरकत नाही. ओके ठीक आहे. मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचा नंबर शेअर करतो. ठीक आहे. 100% धन्यवाद सर. ओके आणखी कोणाला काय प्रश्न आहे? नाव सांगा पहिल्यांदा. हॅलो, हा तुमचं नाव सांगा पहिला. हा बरं ठीक आहे. तुम्ही पण मला मेसेज करा. तुम्हाला पुढचा जो माणूस आहे संभाजीनगरचा किंवा नांदेडचा, तिकडचे तिघजण आहेत, त्यांचे नंबर शेअर करतो आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. ऑनलाईन जॉईन झाल्यानंतर ना ऑफलाईनला पण येऊ शकता तुम्ही. तुम्हाला अथॉरिटी सगळ्या बॅचला आहे, कधी पण तुमच्या वेळेनुसार. होय हो, आता झाले 5 दिवस तुम्हाला फ्री दिलेत ना. ऍक्च्युली ऍडव्हान्स कोर्स चालू झालाय तो. सर सर बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. करा मेसेज मला, मी तुम्हाला हे देतो. हॅलो सर. हा तेजस सर बोला. सर म्हटलं तुमच्याजवळ सर अकोल्याचे स्टुडंट आहेत का सर? अकोला बहुतेक असणार, विचारून सांगतो उद्या तुम्हाला. ठीक आहे सर. हा बारामती नाही. बारामतीचं कोण नाही, एकच असेल सगळ्या पूर्ण क्लासमध्ये मला वाटते. बाकी सगळं पुणे, मुंबई, संभाजीनगर, अकोला, नांदेड, सर मी पण आहे दुबई, लंडन. बारामती. सर मी पण आहे बारामतीचा. बारामती हा कुशाल सर आहेत बघा ह्याचा बारामतीचे. कुशल गांधी. हा कोणाला काय असेल तर बघायला पाहिजे. मला माहिती नाही, मला कुठं म्हणजे जास्ती माझे जे स्टुडंट आहेत ना ते ऍक्च्युली पुणे मुंबईचे आहेत. पुणे, मुंबई, संभाजीनगर. ऑफलाईन क्लासेस बघा तुमच्याकडे तुमच्या ह्याच्यावर असतो. आता तुमचं जॉब वगैरे बघून ऍक्च्युली 1 महिन्याचा कोर्स आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही जे काय ते हे करू शकता. आणि नाही समजलं तर तुम्ही किती पण म्हणजे बॅच करू शकता, काय पण नाही. जोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होणार नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवणार तुम्हाला. ओके. भरपूर ठिकाण तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी सगळीकडे नाही. सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, दुबई, MP, बिहार, लंडन. हिंदीची पण बॅच आहे, त्यामुळे तिकडची पण स्टुडंट आहेत. ओके कोणाला सर. काय? हा बोला, नाव सांगा. सर मंगे सर बोलते मी. हा बोला. सर आता तुम्ही जे बेसिक मध्ये शिकवलंय ते ऍडव्हान्स मध्ये घेता ना सर ते बी? स्पून फिडिंग करतोय बोललो ना मी तुम्हाला, स्पून फिडिंग. हा ठीक आहे चालतंय. हा जोपर्यंत तुम्हाला समजत नाही त्यावेळेला स्टेप बाय स्टेप देतो. फक्त तुमची ताकद पाहिजे त्या गोष्टी तयार करायची. हा सर तुमचा ऍडव्हान्स जॉईनिंग केलाय सर मी. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग टेन्शन घेऊ नका. ठीक आहे ओके. सर माझा एक प्रश्न होता. हा श्रुतिका मॅम बोला. ऍक्च्युली स्विंग मध्ये शेअर मध्ये FVG दिसतोय, पण तो बराच म्हणजे हायच्या पासून बराच खाली दिसतोय. तर तो ड्रॉ ऑन लिक्विडिटी घेईल का FVG पर्यंत येईल तो? कोणता शेअर आहे तो? डिक्सॉन.
डिक्सॉन. ओके, आता हा बोलतोय ना. मंथलीचा एफव्हीजी मंथलीच्या चार्ट वरती बघत होते मी सर. बरं ठीक आहे, मंथलीच्या चार्टवर बघा. आता सध्या तर डिक्सॉन तुमचा इथे, मी हे पहिलं सांगितलेलंच आहे तुम्हाला. हो सर, पण आता तो ऍक्च्युली डाऊन ट्रेंडला आहे. पण मग मला थोडंसं हे होत होतं तुम्हाला की मी सांगतो, हा स्टॉक तुम्हाला इथेच बघायला मिळेल 10,560 ला. मला त्याचा ऑप्शन घ्यायचा आहे म्हणून मी हे करत सेलिंग, होते. हा सेलिंगचा ऑप्शन घ्यायचा बोलताय का? हो, पी साठी वगैरे. हा, पीई साठी. ओके ठीक आहे, पीई साठी घ्यायचा. ठीक आहे, मग काय काय होणार सांगतो तुम्हाला मी. आता प्राइस ह्या लोच्या जवळ आले ना. हो. ओके, मग काय करणार, प्राइस हा लो घेतल्यानंतर थोडी वरती येणार. ओके, ओके. मग तोपर्यंत घेऊ नका, तोपर्यंत काय घेऊ नका, तोपर्यंत काय घेऊ नका. ज्या वेळेला इकडे वरच्या बाजूला येईल मार्केट, इकडे वरच्या बाजूला येईल असे मार्केट, त्यावेळेला इथून परत खाली जाईल मार्केट असं. मग ही जी मोठी ब्लॅक कॅन्डल आहे सर, हा, त्याच्या ती 50% पर्यंत येईल मग ती स्ट्रॉंग होण्यासाठी सेलिंगला. आता ही विकलीची कॅन्डल आहे, 3 दिवसानंतर संपेल, मग एफव्हीजी तयार होईल ना इकडे. पण मग त्याच्या 50% येईल सर, का असं सांगता नाही येणार? का येतं. बघावं लागेल? हा लो घेतला ना, हा लो हां, हां, हां. मार्केटनं हा लो घेतला ह्या आठवड्यात, तर इथनं मार्केट परत ग्रीन कॅन्डल देऊन वरती जाणार आणि वरती झाल्यानंतर परत खाली जाणार. ओके, मग आता एंट्री नकोच कुठे आता डायरेक्ट घेऊ शकत नाही, आता डायरेक्ट घेऊ शकत नाही, कारण की प्राइस खूप डिस्काउंट मध्ये आली ना. हो सर. हा, त्यामुळे नाही घेऊ शकत आता. ओके, बरं, बरं, बरं. ओके, ओके सर. बाकी गेलेत, पळालेत का बाकी सांगितलेले? हो सर, माझा आज पण आपल्या स्टडीनुसार झाला, पण मी होल्ड नाही करू शकले ऍक्च्युली. ठीक आहे, हिरवं तर दिसतंय ना सगळं. हो, 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 हो सर. आता कळायला लागले काय घेतीये, काय नाही ते. किंवा समजतंय तरी ही गोष्ट खरी आहे. ओके, आता वाकडे तिकडे प्रश्न येणार नाहीत ना तुमचे? होय. अजून नाही सर. निफ्टी बहुतेक मला वाटतं आजच्या न्यूजमुळे काहीतरी पडली. न्यूज होती ना मार्केटला. काय ते सर? ते नाही माहिती मला. ओके, निफ्टी मी सांगितलं तसंच इकडून इकडे खाली गेलं. आता बघा, ही कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल, हिची लिक्विडिटी घेतल्याशिवाय मार्केट वरती जातच नाही. ही हो. ग्रीन कॅन्डलच्या खाली सगळ्यात जास्त बायर्स आहेत, ते बायर्स घेतल्याशिवाय मार्केट वरती जाणारच नाही. आणि हा व्ह्यू सांगितलेला आहे मी तुम्हाला, इथून वरती जाणार, इथून खाली जाणार आणि इथून परत वरती जाणार, हे तुम्हाला हो, सांगितलेलं आहे. हो, हो सर. आणि फ्री मध्ये पण सांगितलेलं आहे, बरोबर आहे ना. हो. बघा आता उद्या जेवढी मार्केट वरती येईल ना, वरती तेवढा पीई चालणार, इकडे लक्षात घ्या. जेवढं मार्केट वरती येईल तेवढा पीई चालणार, कारण की वरच्या बाजूला काय फेअरवेल गॅप आहे, हो. त्यामुळे जाणार नाही वरती मार्केट लवकर. मग जेवढं पण ओपन जर गॅप अप झालं तर पीई साईडला चांगला प्रॉफिट होईल. ओके, म्हणजे सर उद्या गॅप अप मध्ये ओपन होईल असं म्हणताय तुम्ही? झालं ना गॅप अप मध्ये तर चांगला हां. प्रॉफिट होईल सेलिंग साईडला, म्हणजे पीई साईडला. पण ऍक्च्युअल मध्ये त्याचं टार्गेट आहे 25,800. बघा, खालचा टार्गेट आहे, हा जो लो आहे ना 25,860चा, तो टार्गेट आहे त्याचं, तो करेल तो. बरं, 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 बरं. ठीक आहे, ओके चालते. आणखी कोणाचे काय प्रश्न आहेत का? आणखी कोणाचे काय प्रश्न आहेत का? नाही नाही, गॅप अप गॅप डाऊनचा काही संबंध नाही, ते पीवाय वेगळे असतात, ते पीवाय वेगळे असतात. हा बोला. बघा, अर्धा तासाने हे मी कधी टाइम फ्रेम लावलेले नाहीत आजपर्यंत. मी तुम्हाला जे अनालिसिस सांगतो ते डेली टाइम फ्रेमवर सांगतोय, आणि जसं सांगितलं तसं झालंय. तुम्ही मागचे 3-4 व्हिडिओ बघा आणि मग सांगा मला. तुम्ही जे फेअरवेल गॅप्स वगैरे वापरताय ना, ते अर्धवट एसएमसी वापरताय, लक्षात घ्या. एसएमसी आयसाठी अर्धवट वापरली जात नाही, त्याला फ्रॅक्टल मोड लावा लागतो. ओके, फ्रॅक्टल जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत तुमचं हे होत नाही. आणि हे प्रेडिक्शन असं केलेलं नाही, हे कॅन्डल बनायच्या अगोदर प्रेडिक्शन आहे सगळं.
इथनं वरती जाणार, वरनं खाली जाणार, खालनं हा लो घेणार. हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पाहिजे तर. खालनं हा लो घेणार आणि लो घेतल्यानंतर वरती जाणार, हे पण सांगितलंय. आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी ह्याला हँडल करू शकतो निफ्टीला. आहेत का माझ्याकडे? तरी पण अनालिसिस येते का नाही आपल्या बरोबर? मग हा लिक्विडिटीचा गेम असतो लक्षात. लिक्विडिटी कुठं पडल्या हे जर तुम्हाला समजायला लागले तर तुम्ही मार्केटमध्ये जगू शकताय. हॅलो सर. नाही, खालची लिक्विडिटी मार्केटनं जर खाल्ली तर तुमचं माझं निफ्टीचं टार्गेट आहे 30,000. खालची लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना माझं निफ्टीचं टार्गेट आहे 30,000. ओके. टाइम फ्रेम नाही, हे खालचे जे लिक्विडिटी आहे ना ही क्लिअर केल्याशिवाय. टाइम फ्रेम त्याला म्हणायला गेलं तर साधारण 1 मिनिट सांगतो, 30,000 आहे ना. 30,000 आणि हा एक आहे. नाही, टाइम फ्रेम जरा थोडा जास्ती लागेल. 30,000ला जायला टाइम फ्रेम जास्ती लागेल. पण इथने साधारण 26,400-500 तर जाणार. एक 2-3 आठवड्यामध्ये जाईल. 4 आठवड्यामध्ये म्हणजे ह्या मंथ एंड नवीन वर्षापर्यंत इकडेपर्यंत असेल. आणि कुणाला ऍडव्हान्स बॅचला जर जॉईन व्हायचं असेल तर या नंबरला मेसेज करा, पूर्ण मी तुम्हाला माहिती देतो. हा समोर स्क्रीनवर जो नंबर आहे तो माझा पर्सनल नंबर आहे, त्याला मेसेज करा, तुम्हाला मी डिटेल देतो जे काय ते ऍडव्हान्स कोर्सला जॉईन करायचं असेल तर. ओके. आणि आपल्याकडे पहिल्यापासून असतं सगळं. आता जरी 5 दिवस जरी झाले असले तरी काय फरक पडणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट पहिल्यापासून समजून सांगितली जाते किंवा तुम्हाला व्हिडिओज दिले जातात. परत पुढच्या बॅचला तुम्ही परत पहिल्यापासून सगळं करू शकता. जो आलेला वेळ आहे तो वाया घालवू नका, कारण की जेवढा तुम्ही डिके करणार तेवढं तुमचंच नुकसान होणार आहे. चांगल्या गोष्टीसाठी वेळ करून चालत नाही, लक्षात घ्या. हा बोला. कोल्हापूर. हा, तुम्ही कुठून बोलताय? ओके, विनस कॉर्नरच्या चौकामध्ये आपलं ऑफिस आहे. ओके. हा शाहपुरी, हा नंबर आहे, तो नंबर घ्या, मला मेसेज करा, मी तुम्हाला लोकेशन टाकतो. हा ठीक आहे. बघा, 12ची एक बॅच आहे आणि 12ची बॅच आहे ती लेडीज अलाव आहेत आणि संध्याकाळी 7:30ची एक बॅच आहे, तिकडे लेडीज नाही. 12च्या बॅचला चालेल. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हॅलो सर. हा बोला. सर मला फंडिंग अकाउंट घ्यायचं होतं, फंडिंग टिप्सचं 5Kचं अकाउंट घ्यायचं होतं. ओके. तर ते त्याला डेबिट कार्डनं पेमेंट केलं तर काही प्रॉब्लेम नाही ना? डेबिट कार्डनं करण्यापेक्षा युपीआय असेल तर युपीआय न करा. ओके. तर लॉग इन चालेल करून सर. द्या, तुम्हाला मी घेऊन देतो. ओके, मी तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड पाठवतो मग. चालेल. ओके सर. हा. हॅलो. हा बोला. सर, ऑफलाईन क्लासेस जर केले तर रिपीट करू शकते का ऑफलाईन परत पुन्हा? सगळं रिपीट करू शकता, सगळं. जोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट एंट्री एक्झिट कळत नाही तोपर्यंत सगळं रिपीट. ओके सर. हा, वन टाइम पेमेंट, लाईफ टाइम ऍक्सेस. ओके. नाही म्हणजे का हे म्हणजे या महिन्यात जर ऑफलाईन घेतला आणि जर नाही समजलं तर पुन्हा ऑफलाईन आपण कंटिन्यू करू शकतो ना? बघा, आता माझ्याकडे स्टुडंट आहेत, ते 3 महिने ऑनलाईन करून आता ऑफलाईन झालेले आहेत. 1-2 स्टुडंट आहेत. असं तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके सर. हा. बाकी व्हिडिओ पहिल्या 5, आता हे 5 का सेशन 6 झालेत, त्याचे युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ मिळतील. ओके. आणि बाकी पेड आहे ते युट्यूबला मिळत नाही, ते गुगल ड्राईव्हला आपल्या स्वतःच्या ऍक्सेसला असते. आणि जरी व्हिडिओ कोणी जरी तुम्हाला द्यायला दिले बघायला तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण की त्या पुढच्या माणसाला मी स्वतः बनवल्याशिवाय तो बनतच नाही, असा विषय त्याचा. त्यामुळं व्हिडिओ लीक झालेले जरी बघून पण तुमचा काय फायदा नाही आहे. त्याचा ओव्हरव्ह्यू कसा करायचा, मार्केटचा सपोर्ट मेन महत्वाचा असतो, बरोबर ना? मेंटरचा सपोर्ट असला तर तुम्ही मार्केटमध्ये जादू करू शकताय. ओके. बाकी कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर ह्या नंबरला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करतो.
चालतं, ठीक आहे. मग आजचा सेशन इथेच संपू. गुड नाईट सर्वांसाठी. गुड नाईट सर.